ओके. सो मी डॉक्टर अतुल ढगे. मी ॲज अ सायकॅट्रिस्ट, सेक्सॉलॉजिस्ट आणि डिॲडिक्शन स्पेशलिस्ट म्हणून मी काम करतो. इट्स माय ग्रेट प्लेजर टू टेल समथिंग अबाउट माय प्रॅक्टिस ऑर व्हॉट आय हॅव सीन इन प्रॅक्टिस. माझ्या ज्या प्रॅक्टिसमध्ये मी केसेस बघतो किंवा मला जे ज्ञान मी आतापर्यंत 7-8 वर्षात मिळवलेलं आहे, मी ते प्रॅक्टिस करतो आहे, ते मी तुमच्या समोर मांडताना मला खूप छान वाटतंय. Leo Tolstoy, one of the greatest philosophist and writer, has said, "Man survives earthquakes, epidemics, the horrors of disease, and all the agonies of the soul. But for all time, his most tormenting tragedy has been, is, and will be the tragedy of the bedroom." म्हणजे लिओ टॉल्स्टॉयनं सांगितलेलं आहे की ही जी हे जे आहे सर्वात मोठी जी ट्रॅजेडी आहे ती बेडरूम मधली ट्रॅजेडी असते. त्याच्यापेक्षा मोठं कुठलंही प्रॉब्लेम व्यक्तीसाठी नसतो. एखाद्या व्यक्तीसाठी त्याच्या बेडरूम मध्ये जे काही समस्या निर्माण होतात, अर्थातच त्या मोस्टली लैंगिक समस्यामुळे असतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांना समस्या, याच्यामध्ये फक्त आजाराचा भाग मी बोलत नाहीये, तर काही गोष्टी अशा असतात की ज्याला तो आजार नसतो, त्याच्या मिसकन्सेप्शन असतील, त्याच्या ज्या काही गैरसमज असतील किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतील, दोघांमधील भांडणं असतील किंवा आणखी काही गोष्टीमुळे हे ज्या काही समस्या बेडरूम मध्ये येतात त्या ऑल टुगेदर किंवा ऑल टाइम म्हणजे त्यांच्यासाठी ट्रॅजेडी असतात. सो sexual expression is an essential part of life. It strengthens relationship, sense of physical and psychological well-being. For maintaining a sense of physical and psychological well-being, sexual expression or sexual what you can say gratification is always necessary. And फक्त असं नाहीये की हे फक्त म्हणजे काहीतरी रिप्रोडक्शन साठी करायची ऍक्टिव्हिटी आहे किंवा फक्त मूल व्हावं म्हणून किंवा एक सोसायटी आपल्याकडून डिमांड करतं म्हणून किंवा एक डेली रुटीन म्हणून करायची ही गोष्ट नाही, तर तुमच्या ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफ वरती याचा परिणाम होतो किंवा आपल्या पेशंटच्या, आपल्या क्लायंटच्या ओव्हरऑल क्वालिटी ऑफ लाईफ त्याच्यावरती डिपेंड असते. बऱ्याच वेळी जर सेक्शुअल प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटची खराब होऊ शकते. आपण जर बघितलं तर एका स्टडीमध्ये असं म्हटलंय की फक्त 15% जोडपे हे रेग्युलर सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये एंगेज असतात. म्हणजे डेली म्हणूयात किंवा थ्राइस ऑर फोर टाइम्स अ वीक म्हणूयात, तर फक्त 15% जोडपी ही ह्या सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्ड असतात. तर रिमेनिंग जे 85% आहेत, आयदर त्यांचे मॅरेजेस लेस सेक्स मॅरेजेस असतात किंवा सेक्सलेस मॅरेजेस असतात. म्हणजे काही माझ्याकडे पेशंट असे आहेत की 35व्या वर्षीचा, आता 2 मुलं झाली, आता कशाला सेक्शुअल संबंध करायचे असं फिमेलचं म्हणणं असतं आणि त्याच्यासाठी म्हणजे पुरुषामध्ये डिप्रेशन येतं किंवा तो फ्रस्ट्रेट होऊन जातो आणि त्यासाठी तो मग तो त्याच्यासाठी काही फिमेलला गोळ्या आहेत का या किंवा डिझायर वाढण्यासाठी काही गोळ्या आहेत का असं म्हणून माझ्याकडे घेऊन येतात. सो अशा कंडिशन मध्ये गोळ्यांचा काहीही रोल नसतो. त्यांचं जे हे जी मानसिकता आहे ते फक्त बदलणं गरजेचं असतं आणि असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, आपण त्याच्यानंतर पुढे बोलूयातच. पण एक सांगण्याचा उद्देश हाच आहे की 85% जे मॅरेजेस आहेत ते सेक्सलेस मॅरेजेस असू शकतात किंवा लेस सेक्स मॅरेजेस असू शकतात. सो आपण जर त्यांना व्यवस्थित इन्फॉर्म केलं, आपण जर त्यांचं प्रॉपर काउन्सिलिंग केलं किंवा नॉट फक्त काउन्सिलिंगच नाही तर आपल्याला एक अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे. समाजामध्ये याविषयी बोलणं गरजेचं आहे. समाजामधले लोकांमध्ये ह्याविषयी जे काही गैरसमज आहे ते दूर करणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे हे प्रमाण ऍटलिस्ट 55-60% किंवा 70% पर्यंत आपल्याला नेता येऊ शकतं. बरेच जे मी म्हटलं की हे सेक्सलेस मॅरेजेस जे आहेत ते मॅरिड आहेत की रूममेट्स आहेत अशा पद्धतीने राहतात. म्हणजे एकाच रूम मध्ये राहायचं परंतु ते रूममेट्स प्रमाणे राहायचं. त्यांच्यामध्ये जे फिजिकल इन्व्हॉल्वमेंट किंवा ही फिजिकल इन्व्हॉल्वमेंट नसल्यामुळे, सेक्शुअल इन्व्हॉल्वमेंट नसल्यामुळे त्या बऱ्याच वेळी ती इमोशनल इन्व्हॉल्वमेंट पण निघून जाते. तुम्हाला माहित असेल की एक हार्मोन असतं आपल्या मेंदूमध्ये जे तयार होतं, ज्याला लव्ह हार्मोन असं म्हटलं जातं. कुणाला माहित आहे लव्ह हार्मोन कुठल्या हार्मोनला म्हटलं जातं? आपल्यापैकी कुणी जर माहित असेल तर चॅट बॉक्स मध्ये कॉमेंट करू शकता. मी आपला चॅट बॉक्स पाहतोय. I will wait just for 30 seconds if anyone know. Maybe dopamine no, estrogen no,
ओके. सो इट्स ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन नावाचं जे हार्मोन असतं, ते हार्मोन जे आपण म्हणतो की बेबीमध्ये सुद्धा ज्यावेळी बेबी ब्रेस्ट मिल्क सक करतं किंवा दूध पितं आईच्या याच्यातून छातीवरून, तर त्यावेळी जे बाळाच्या आणि ह्याच्यामध्ये जे बॉन्डिंग होतं ते जे लव्ह हार्मोन असतं ते ऑक्सिटोसिन असतं. तसंच लव्ह हार्मोन किंवा तेच ऑक्सिटोसिन हे ज्यावेळी दोन मेल आणि फिमेल नवरा बायको असतील किंवा आपण आजकाल कपल्स प्रीमॅरिटल सेक्स हा खूप कॉमन झालेला आहे, तर हे जे बॉन्डिंग आहे हे डेव्हलप होण्यासाठी ह्या ऑक्सिटोसिनचा खूप मोठा रोल असतो. सो हे जर इमोशनल इंटिमसी जर डेव्हलप करायची असेल तर इमोशनल इंटिमसीसाठी सेक्शुअल रिलेशनशिप हे महत्वाचं असतं. बऱ्याच फिमेलला किंवा यांना वाटतं की बऱ्याच जण असं वाटतं की सेक्स म्हणजे काय फक्त म्हणजे सगळं असतं का? नाही, सगळंच असतं असं नाही, परंतु तेही खूप महत्वाचं असतं. कारण मग ते रिलेशनशिप ड्राय व्हायला लागतात किंवा त्याच्यामधली इमोशनल इंटिमसी हरवत जायला लागू शकते. यातही बऱ्याच वेळा असं असतं की दोघेही जर ठीक असतील, त्यांना वाटत असेल की ओके कधीतरी केलं तर चालेल, महिन्यातून 1-2दा संबंध केला तर चालेल, तर ठीक असतं. परंतु ज्यावेळी याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो, एका पार्टनरची पूर्णच इच्छा कमी होते किंवा एका पार्टनरमध्ये प्रॉब्लेम्स यायला लागतात, काहीतरी सेक्शुअल डिस्फंक्शन येतं किंवा मग त्याचा इंटरेस्ट एवढा कमी होतो की त्यांच्यामधलं सेक्स जो आहे 6 महिन्यातून, वर्षातून किंवा महिन्यातून एकदा होतं. किंवा असं आपण म्हणूयात की सेक्शुअल इनकम्पॅटेबिलिटी जिथे येतं की एका पार्टनरला असं वाटतं की हा मला रेग्युलर किंवा ऍटलिस्ट आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा सेक्स पाहिजे आहे किंवा दररोज मला सेक्स पाहिजे आहे, परंतु ते इथं कम्पॅटेबिलिटी समोरचा पार्टनर मॅच करू शकत नाही. त्यावेळी मग मात्र ह्या वैवाहिक समस्या निर्माण व्हायला लागतात, घटस्फोटापर्यंत या गोष्टी जातात किंवा एक्स्ट्रा मॅरिटल पर्यंत या गोष्टी जाऊ शकतात. तो ह्याच्याबद्दल आपण म्हणजे बरेचसे क्लायंट आपल्याकडे वैवाहिक समस्याच्या बाबतीत येतात, म्हणजे आपण सायकोलॉजिस्ट म्हणून काम करणार आहात. सो ज्यावेळी वैवाहिक समस्यासाठी किंवा मॅरिटल काउन्सिलिंगसाठी किंवा अजून काही जर म्हणजे इव्हन डिप्रेशनसाठी जरी आले तर त्यांचं सेक्शुअल ऍक्टिव्हिटी कशी आहे किंवा सेक्शुअली ते ऍक्टिव्ह आहेत का, हे आपल्याला बघणं गरजेचं असतं. ते आपण चेक करणं गरजेचं असतं आणि त्याच्या पद्धतीने हिस्ट्री घेणं गरजेचं असतं. ओके. सो बऱ्याच वेळी हा एक खूप आपला इंडियामध्ये किंवा महाराष्ट्र कुठलाही इंडियाचा कुठलाही पार्ट असो किंवा एशियन कंट्रीज जर म्हटलं तर हा एक आपल्याकडे खूप मोठा प्रॉब्लेम आहे की आपण सेक्स बद्दल बोलत नाही. आजही म्हणजे आपण जे लिंक पाठवली त्याच्यातून जर प्रेझेन्स बघितला तर खूप कमी आहे तसा. कारण मी जॉईन केलं तर काय किंवा म्हणजे लोक काय विचार करतील किंवा अजून बरीचशी जी ही काही किंवा घरच्यांनी बघितलं तर काय, असे वेगवेगळे डाऊट्स किंवा संकोच म्हणूयात, भीती म्हणूयात, ही आपल्या मनामध्ये असते आणि अज्ञान ही असतं. अज्ञान का असतं तर आपण त्याच्याबद्दल सायंटिफिक इन्फॉर्मेशन बऱ्याच वेळी मिळवत नाही, याविषयी बोलायला आपण लाजतो किंवा त्याच्याबद्दल भीती किंवा संकोच असते. त्याच्यामुळे कुणाला विचारायचं, कसं विचारायचं, ह्या गोष्टी आपल्याला माहित नसतात किंवा विचारायचं तर कसं विचारायचं हे माहित नसतं. स्त्री पुरुष असं म्हणता ही जी गोष्ट आहे ती खूप मोठी आहे. पुरुष बऱ्याच वेळी बोलतात, परंतु स्त्रियांनाही हे बोलणं थोडंसं अवघड जातं किंवा कुणाकडे बोलायचं, कसं बोलायचं किंवा आपल्या पार्टनरलाही जर ही गोष्ट की मी सेक्शुअली अनसॅटिस्फाईड आहे हे सांगणं सुद्धा बऱ्याच वेळी स्त्रियांना ते चुकीचं वाटतं किंवा ते कसं होईल किंवा समोरची व्यक्ती कशी रिस्पॉन्ड करेल असं ते भीती त्यांच्या मनामध्ये असतं. सामाजिक मान्यता नाहीये. आता आम्ही जे काउन्सिल फॉर सेक्स एज्युकेशन अँड पॅरेंटहुड इंटरनॅशनल आहे, ते आम्ही गव्हर्नमेंटकडे कितीतरी दिवसापासून सेक्शुअल एज्युकेशन कंपल्सरी करणं किंवा ते एक्सप्लिसिटली देणं हे गरजेचं आहे, हे आम्ही मांडतोय. परंतु तो मुद्दा मान्य केला जात नाहीये किंवा त्याला पॉलिटिकल बॅरियर्स येत आहेत, लोक काय म्हणतील किंवा त्याचा एक पॉलिटिकल इश्यू केला जातोय, सोशल इश्यू केला जातोय आणि ही सामाजिक मान्यता नसल्यामुळे त्या मुलांना वयात आल्यानंतर हे ऑटोमॅटिकली ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली जाणवायला लागतात. तर त्यांचा जो सोर्स असतो ते जे माहिती मिळवतात ते युजली कुठेतरी युट्यूब वरून किंवा गुगल वरून किंवा इतर काही जे मासिक असतात, रोड साईडला काहीतरी पुस्तकं भेटतात त्याच्यावरून किंवा मग बऱ्याच वेळी मित्रांकडून, समोर त्यांचे जे पियर ग्रुप आहे किंवा त्याचा 1-2 वर्षाचा सिनियर आहे, ते काहीतरी चुकीची माहिती देतात आणि ते चुकीच्या कन्सेप्ट त्यांच्या मनात बसत जातात आणि त्याच्यातून गैरसमज निर्माण होतात आणि त्याच्यातून हे सेक्शुअल प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला लागतात. बऱ्याच वेळी लग्नानंतर असेल किंवा वयात आल्यानंतर असेल तर ज्यावेळी असे प्रॉब्लेम्स डेव्हलप होतात, काही मिसकन्सेप्शन्स असतील, काही समस्या असतील किंवा काही आजार असतील,
तर हे दाखवायचं कोणाकडे हेच आपल्याला बऱ्याच जणांना माहित नसतं. कारण सेक्सॉलॉजिस्ट हा नेमका कोण असतो? तो मेडिकल प्रॅक्टिशनर असतो की काउन्सिलर असतो की काय असतो? किंवा मग हे एका साध्या डॉक्टरांकडे दाखवायचं हे बऱ्याच जणांना माहित नसतं आणि त्याच्यामुळे मग हे प्रॉब्लेम्स वाढत जातात. कुठेतरी एखादा बंधू किंवा वैद्य असतो, एखादा तंबू टाकलेला असतो त्याच्याकडे जातो किंवा कुठेतरी एखाद्या लॉजवरती येणारा डॉक्टर, सो कॉल्ड डॉक्टर असतो किंवा त्याला काय म्हणतात, गुप्तरोग तज्ञ असतो. बऱ्याच वेळी तुम्ही बघितलं असेल मोठ्या मोठ्या भिंती रंगवलेल्या असतात. तर हे असे जे बोगस डॉक्टर असतात, गुप्तरोग तज्ञ असतात, किंवा टीव्हीवरच्या ज्या ऍड असतात की टीव्हीवरती कमर्शियल बऱ्याच वेळी असतात किंवा आपल्याला बऱ्याच वेळी आजकाल युट्यूबवरती या कमर्शियल दिसतात किंवा पॉर्नोग्राफी जे कोणी बघतात त्या पॉर्नोग्राफीवरती साईडला ह्या अशा ऍड्स पॉपअप होतात आणि कुठल्याही प्रकारची माहिती नसताना किंवा कुठल्याही प्रकारची डिटेल्ड हिस्ट्री घेताना न घेता अशा प्रकारे औषधं मागवली जातात आणि त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटा जास्त होतो. सो अशा प्रकारचे कार्यक्रम डेफिनेटली होणं गरजेचं आहे. मी संवाद काउन्सिलिंगला धन्यवाद म्हणतो की त्यांनी अशा प्रकारचं इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. कारण जनरल काउन्सिलिंग वरती बऱ्याच वेळी प्रोग्राम्स होतात, परंतु अशा विषयावरती खूप कमी वेळा प्रोग्राम्स घेतलं जातं, खूप कमी वेळा याच्यासाठी अटेंडन्स असतो. सो काही म्हणजे रादर दॅन मूव्हिंग टू सायंटिफिक पार्टच्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी या सांगू शकतो ज्या आपल्याला थोडंसं इंट्रोस्पेक्ट करणं गरजेचं आहे. आपली जी सेक्शुअल लाईफ आहे त्या सेक्शुअल लाईफकडे किंवा आपली जी मॅरिटल लाईफ आहे त्याच्याकडे किंवा जे अजून मॅरिड नाही आहेत त्यांनी आपल्याकडे थोडंसं पुढच्या लाईफसाठी किंवा सध्या जर आपल्याला काही प्रॉब्लेम जाणवत असेल तर त्याच्या संदर्भात ह्या काही गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळी काय होतं की स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील, पुरुषांचा युजली जास्त प्रॉब्लेम येत नाही, पण स्त्रियांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम युजली जास्त येतो की दिवसभराचं काम असतं, दिवसभराचं प्रेशर असतं, हे काम करायचंय ते काम करायचंय, मग मी थकले आणि त्याच्यामुळे मग मला सेक्शुअल ह्याच्यासाठी वेळ भेटत नाही किंवा मग मी थकलेले असल्यामुळे त्याच्यात पार्टिसिपेट करू शकत नाही किंवा बऱ्याच वेळी याच्या रिव्हर्स असतं की म्हणजे जे पुरुष असतात ते पण अशा पद्धतीची कारणं सांगून किंवा मला म्हणजे संध्याकाळी बेडरूम वर मध्ये ते लॅपटॉप घेऊन बसलेले असतात, काहीतरी पर्टिक्युलरली सॉफ्टवेअर इंजिनियर असतील, आयटी प्रोफेशनल्स असतील किंवा अजून कोणी बिझनेसमॅन असतील, तर ते बऱ्याच वेळी झोपताना सुद्धा म्हणजे लॅपटॉपवरती त्यांचं काहीतरी काम चालू असतं किंवा आजकाल बरेच म्हणजे घरी फाईल्स घेऊन येतात आणि त्याच्यातून ते काम करायचा प्रयत्न करतात. वर्क फ्रॉम होम मध्ये टायमिंग काही नाहीये, कधीही ते टाइम म्हणजे कुठल्याही टाइम मध्ये बऱ्याच वेळी काम करत राहतात. सो ह्याच्यामुळे जे आहे ती सेक्शुअल इंटिमसी किंवा सेक्शुअल जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्या कमी होत आहेत. तर हे आपल्याला थोडंसं इंट्रोस्पेक्ट करायला हवं की आपण एकदा बेडरूम मध्ये गेल्यानंतर आपण ह्या प्रकारच्या गोष्टी आपण बेडरूम मध्ये कॅरी करतोय का किंवा आपलं जे मन आहे त्या इंटिमसी म्हणजे ते फिजिकल असेल, सेक्शुअल असेल किंवा फक्त बोलणं असेल, तर ह्याच्यापासून आपण कुठेतरी आपलं मन भरकटतंय का? तर हे थोडंसं आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. आपल्याला वेळ ठरवायला हवं की ठीक आहे, रात्री 9च्या नंतर किंवा 10च्या नंतर मी कामाचं जे काही असेल ते बाजूला ठेवेन आणि त्याच्या पुढचा जो 1 तास झोपेच्या अगोदरचा म्हणजे काम उरकल्यानंतर 1 तासाचा जो झोपेचा अगोदरचा वेळ असेल तो आमच्या एक दोघांसाठीचा मी टाइम म्हणण्यापेक्षा आवर टाइम असेल, हे आपल्याला थोडंसं ठरवणं गरजेचं आहे. दुसरं जे आहे, मी पुरुष आहे म्हणजे मला इमोशन्स नाहीत का? बऱ्याच वेळी पुरुषांना हे असं वाटतं की पुरुषांना मन नसते का किंवा फक्त बोलणे महत्वाचे आहे का? बऱ्याच वेळी स्त्रिया हे कंप्लेंट करतात की त्यांना फक्त सेक्स पाहिजे असतो आणि सेक्स म्हणजे त्यांच्यासाठी काय असतं, त्यांना ते बोलत नाहीत किंवा काही करत नाहीत. तर इथे पुरुषांनीही थोडंसं समजून घ्यायला हवं ह्या इमोशन्स बद्दल. पण बऱ्याच वेळी असं असतं की पुरुषांना हे डाऊट असतो की आम्हाला काही मन नसतं का किंवा फक्त बोलणंच महत्वाचं आहे का? तर हे जे आहे बऱ्याच वेळी काय आहे की सेक्शुअल ऍक्टिव्हिटी इटसेल्फ इज म्हणजे इमोशनल एक्सप्रेशन असतं की ते फील करणं, टच करणं किंवा केअर करणं किंवा ते सेक्स इटसेल्फ जे इंटरकोर्स असतो, तर याच्यातून सुद्धा तो सेक्शुअल म्हणजे ते जे इंटिमसी आहे किंवा ते इमोशन्स आहेत ते दिसू शकतात. कारण सेक्स हा जो आहे तो फक्त कमरेच्या खालून नाही होत, तर तो आपण 2 कानाच्या वरून होतो असं म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या इमोशन्स तिथे असतील तरच त्या सेक्स होऊ शकतो. अदरवाईज तो थोडासा डिफिकल्ट असतो किंवा मोस्ट ऑफ द टाइम तो डिफिकल्ट असतो, ॲटलीस्ट रेग्युलर तरी. तर हे थोडंसं फिमेल पार्टनरने समजून घेणं गरजेचं आहे, की पुरुषांचं जे एक्सप्रेशन असतं किंवा प्रेमाचं एक्सप्रेशन असतं, इमोशनचं एक्सप्रेशन असतं, हे युज्युअली फिजिकल जास्त असतं, बोलण्यातून कमी असतं.
त्याच ठिकाणी पुरुषांनाही थोडंसं समजून घ्यायला हवं की थोडंफार बोलणं किंवा तुमचं तुम्ही व्यक्त करा स्वतःला, त्या समोरच्या पार्टनरला काय वाटतं विचारा, सांगा, समजून घ्यायचा प्रयत्न करा किंवा ऍटलिस्ट तुम्ही त्यांना हे तरी सांगा की मी म्हणजे एक्सप्रेसिव्ह कमी आहे, मी जे काही एक्सप्रेस करतो बोलण्यातून न करता मी फिजिकली एक्सप्रेस करतो, तर ते थोडंसं समजून घ्या. फक्त तुम्ही ब्लँक राहिला तर थोडंसं ते अवघड होऊ शकतं किंवा ते कम्युनिकेशनच नाही झालं तर ते खूप अवघड होऊ शकतं. प्रत्येक कम्युनिकेशन हे शब्दातून होऊ शकत नाही, फिजिकली सुद्धा ते कम्युनिकेशन होऊ शकतं, हे दोघांनाही समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळी हे असतं की नेहमी मी सुरुवात करायची का, मग ते मेल पार्टनर असेल किंवा फिमेल पार्टनर मध्ये असेल की माझी इच्छा असते पण ते लॅपटॉप घेऊन बसलेले असतात, मग मी काय करणार, किंवा मग पुरुष म्हणतो की नेहमी मीच जवळ जातो, तिला काही वाटतच नाही, जवळ कामं झालेली असते, मी थकले म्हणते आणि झोपते. तर असं काही नाहीये. तर ह्याच्यामध्ये हे लक्षात ठेवा की जो कोणी मूड मध्ये असेल त्यानेही सुरुवात करणं अपेक्षित आहे. थोडंसं समोरच्याला सांगून की आज आपण फिजिकल इंटिमसी ठेवूयात, किंवा सांगण्यापेक्षा मी जसं म्हटलं की आवर टाइम जो आहे तो त्याच्यासाठी असेल, हे जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर तो मूड ऑटोमॅटिकली क्रिएट केला जाऊ शकतो. किंवा सुरुवातीच्या पिरियडला थोडंसं तुम्ही मूड मध्ये असाल तर इनिशिएशन घेतलं तर काही प्रॉब्लेम नाहीये, किंवा ते बोलून दाखवलं तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. फिमेल असो किंवा मेल असो, फिमेलने हे कुठेतरी थोडंसं जे रिसेप्टिव्ह राहतात किंवा फक्त पॅसिव्ह राहतात, तर हे कुठेतरी सोडून देणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटेल त्यावेळी ते इनिशिएट करणं गरजेचं आहे किंवा इनिशिएट व्हायला हवं. आणि मी जसं म्हटलं की बऱ्याच वेळी फिमेल ज्यावेळी मेल इनिशिएट करतात त्यावेळी फिमेलचं असं असतं की मी थकले, मी काम करून आलेले, किंवा रिव्हर्सही असतं की फिमेलला इनिशिएट करायचं असतं, इनिशिएट करतात ही, परंतु मेल पार्टनर म्हणतो की मी थकलोय, मी खूप काम करून येऊन थकलेलो आहे, थकून आलेलो आहे. तर ह्यावेळी हे लक्षात ठेवा की हा जो मनातला गैरसमज आहे की सेक्शुअल जे रिलेशन आहे ते थकल्यावरती करायचं नसतं, असं काही नाही. इनफॅक्ट सेक्शुअल रिलेशनशिपमुळे तुमचं ओव्हरऑल फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढते आणि तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन त्याच्यातून मिळतं. सेरोटोनिन नावाचं, डोपामिन नावाचं, हे ऑक्सिटोसिन नावाचे हे जे हार्मोन्स असतात ते चांगले हार्मोन्स असतात. म्हणजे तुमचा स्ट्रेस कमी करणारे, तुमचा थकवा कमी करणारे हार्मोन्स असतात. डोपामिन असेल, सेरोटोनिन असेल किंवा ऑक्सिटोसिन असेल. डोपामिन आणि सेरोटोनिन बद्दल आपल्याला माहितच आहे. ऑक्सिटोसिन मी जसं म्हटलं की हे इंटिमसी वाढवणारं किंवा लव्ह बॉन्डिंग वाढवणारं हार्मोन आहे. आणि सिरोटोनिन आणि डोपामिन हे तुमचे फील गुड हार्मोन्स आहेत. तुम्ही जर सेक्शुअल ऍक्टिव्हिटी केली तर तुमचा हा थकवा कमी होतो. दिवसभरात जो तुमच्या बॉडीमध्ये स्ट्रेसमुळे कॉर्टिसोल्स तयार झालेले असतात, त्या कॉर्टिसोल्सचा इफेक्ट ते कमी करतं आणि इनफॅक्ट तुम्हाला चांगली झोप लागते, तुम्ही सकाळी फ्रेश होऊ शकता. नसेल तुम्हाला दोघांनाही वाटतं की आपण थकून आलो किंवा एका पार्टनरला वाटतं की मी थकून आलोय, तर तोच जो टाइम आहे सेक्शुअल इंटिमसीचा तुम्ही सकाळच्या वेळी ठरवू शकता की आपण 6 वाजता उठलं की सर्वात सुरुवातीला सेक्स करायचा आणि मग आपण आपल्या दिवसाची सुरुवात करायचं. आयदर वे तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही हे करू शकता. बऱ्याच वेळी हा एक डाऊट बऱ्याच जणांचा असतो किंवा बरेच पुरुष मंडळी किंवा स्त्रिया ही हे चूक करतात की फोर प्लेचा प्रकारच नाही. मी जसं म्हटलं की पुरुषांचं बऱ्याच वेळी पुरुष असं चूक करतात की 2 मिनिटात 3 मिनिटात ते तयार होतात. त्यांना इरेक्शन येतं. त्यावेळी ते समोरचा फिमेल पार्टनर तयार झालाय की नाही हे चेक करत नाहीत किंवा विचारत नाहीत. आणि त्यांना ताठरता आली किंवा मग बऱ्याच वेळी प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असतं, इरेक्टाईल डिस्फंक्शन असतं, मग परत ताठरता गेली तर काय किंवा लवकर वीर्यपतन झालं तर काय, म्हणून ते फोअरप्ले न करता 1-2 मिनिटांमध्ये सेक्शुअल इंटरकोर्स करायचा प्रयत्न करतात. समोरचा पार्टनर जर तयार झाला नसेल तर तिथे हे होऊ शकत नाही. तर ही जी गोष्ट आहे, किंवा बऱ्याच वेळी फिमेल पार्टनरच्या बाबतीत असं होतं की सगळं काही पुरुष करायला जातो आणि पुरुषाला असं वाटतं की मीच काय करायचं दरवेळी. ती काहीच ऍक्टिव्ह नसते. म्हणजे त्यांनी पॉर्नोग्राफी पाहिलेली असते किंवा कुठेतरी असं मटेरियल वाचलेलं असतं. त्यांना एक्सपेक्टेड असतं बऱ्याच वेळी की समोरच्या पार्टनरनेही फोर प्ले मध्ये पार्टिसिपेट करावं. तर त्याच्यामध्ये स्त्रियांना ते कुठेतरी चुकीचं वाटतं, कमी वाटतं किंवा आपल्याला जे काही आवडतं ते सांगायलाही ते संकोच करतात. तर अशा पद्धतीने न होता ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन हे जर झालं तर फोर प्ले वाढू शकतो. फोर प्ले वाढला तर दोघेही व्यवस्थित सेक्ससाठी तयार होऊ शकतात आणि सेक्शुअल इंटरकोर्स जो प्रॉपर आहे तो व्यवस्थितपणे होऊ शकतो. तुम्हाला जर बोलायचं नसेल तर तुम्ही फक्त हात तिथे नेऊन ठेवू शकता की मला हे सांगू शकता, कम्युनिकेट करू शकता. नसेल तर ऍटलिस्ट ते हात तुम्ही नेऊ शकता किंवा त्या पद्धतीने काहीतरी जेस्चर तुम्ही प्रेझेंट करू शकता, ज्याच्यामुळे त्यांना समोरच्या व्यक्तीला समजेल की तुम्हाला हे आवडतंय किंवा तुम्ही हे करण्यासाठी तुम्ही सांगताय किंवा तो सेन्सिटिव्ह पार्ट आहे. त्याच्यातून हे फोर प्ले वाढू शकतो आणि फोर प्ले जर ग्रेट असेल म्हणजे 15 ते 20 मिनिटं हा भाग फोर प्ले असतो.
फक्त 5 ते 7 मिनिटाचा हा जो असतो प्रॉपर इंटरकोर्स असतो. सो फोअर प्ले हा जो 15-20 मिनिटाचा पार्ट व्यवस्थित आहे, तो जर चांगला झाला तर मग मात्र हा 5 ते 60 मिनिटाचा पार्ट डेफिनेटली सॅटिस्फाईंग असू शकतो, किंवा इनफॅक्ट हा 5 ते 7 मिनिटाचा पार्ट जो आहे तो ह्या 15-20 मिनिटावरती डिपेंड असतो. सो फोअर प्ले हा खूप महत्वाचा आहे, हे आपण समजून घ्यायला हवं. किंवा आपण ज्यावेळी सेक्शुअल हिस्ट्री घेतो किंवा सेक्शुअल काउन्सिलिंग करतो त्यावेळी ह्या गोष्टीवरती फोकस करणं खूप गरजेचं असतं. कदाचित आम्ही मनाने अजून जवळ असतो, तर बऱ्याच वेळी असं वाटतं की आता आम्ही मनाने जवळ राहिलेलो नाहीये, आम्ही एकमेकांची केअर करत नाहीयेत, किंवा तर हे अशा प्रकारचे डाऊट्स बऱ्याच जणांच्या मनात असतात की आम्ही ते जवळ असतो तर आमचा सेक्शुअल इंटरकोर्स वाढला असता आणि मग आमच्यामध्ये चांगलं बॉन्डिंग झालं असतं, चांगलं रिलेशनशिप झालं असतं, किंवा त्याच्यामुळे चांगला सेक्स झाला असता. असं नाहीये. एमटी सेक्स हा युजली खूप रेअरली असतो. ज्यावेळी तुम्ही रेग्युलरली एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येता, रेग्युलर फिजिकल इंटिमसी असते, रेग्युलर सेक्स होतो, त्यावेळी मी जसं म्हटलं की ऑक्सिटोसिन नावाचं जे लव्ह हार्मोन आहे ते डेफिनेटली तयार होतं. तुम्ही ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्या, किंवा सेक्सच्या वेळी लव्ह हार्मोन तयार होतच, पण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत की समजा पार्टनर दुसरं काहीतरी ऍक्टिव्हिटी करत असेल तर त्यांना पाठीमागे जाऊन हाक करणं किंवा किस करणं, किंवा तुम्हाला कुठे चान्स भेटेल त्यावेळी तुम्ही सेक्स करायचा प्रयत्न करणं, किंवा या अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे रोमॅन्टिक होण्यासाठी किंवा रोमॅन्टिसिझम मधून सेक्शुअल ऍक्टिव्हिटी मध्ये जाण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि पॉवर ऑफ सेक्स जे आहे हे ऑक्सिटोसिन मध्ये आहे किंवा लव्ह हार्मोन आहे. ऑटोमॅटिकली तुम्ही जर फिजिकल इंटिमसी ठेवली तर सेक्शुअल इंटरकोर्स सोपा पडतो, मेंटली आणि इमोशनली कनेक्ट व्हायला मदत होतं, आणि त्याच्यामुळे अजून जवळ यायला मदत होतं. म्हणजे ही सायकल आहे. विषय म्हणजे आयदर इट कुड बी पॉझिटिव्ह सायकल और इट कुड बी निगेटिव्ह सायकल. तुम्ही सेक्स केला, तुम्ही अजून मनाने जवळ याल, मनाने अजून जवळ आला, तुमचा सेक्स वाढेल, तुम्ही सेक्स कराल, आणि ह्या प्रकारे आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटत जाईल. त्याच्या उलट जर तुम्ही केलं किंवा आपल्या पेशंटने केलं की आम्ही मनाने जवळ नाहीत म्हणून सेक्स टाळला, तर अजून ती इमोशनल जे इंटिमसी आहे किंवा इमोशनल क्लोजनेस आहे तो कमी होतो. तो कमी झाला की सेक्स कमी होतो, सेक्स कमी झाला की अजून म्हणजे ही निगेटिव्ह सायकल मग चालू होते. सो ही सायकल त्यांच्यामध्ये कशी आहे हे ओळखणं, किंवा आपण इंट्रोस्पेक्ट करताना आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे. सो वी शुड नेव्हर अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ द सेक्स. ओरल सेक्स चुकीचं आहे का? बऱ्याच वेळी माझ्याकडे जे पेशंट्स येतात त्यावेळी फिमेल पार्टनर इच्छुक नसतो, मेल पार्टनर इच्छुक असतो, किंवा दोघेही काही काही वेळा त्याच्याबद्दल डाऊटफुल असतात किंवा त्यांच्या मनात गैरसमज असतात. तर असं काही नाहीये. ओरल सेक्स हा सेक्शुअल एक्सप्रेशनचा एक भाग आहे. जर दोन्ही पार्टनर याच्यासाठी कम्फर्टेबल असतील तर त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नसतं किंवा काहीही वाईट नसतं. फक्त महत्वाचं असतं ती म्हणजे स्वच्छता आणि दोघांची आवड असणं हे खूप महत्वाचं आहे. जर फक्त तुमच्या मनात काही गैरसमज, युजली हे होतं की त्यांच्या मनातला गैरसमज गेला आणि स्वच्छता जर ठेवली तर युजली फिमेल पार्टनर ही ओरल सेक्स मध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट झालेलं मी कितीतरी वेळा मी स्वतः म्हणजे माझ्या पेशंट्स करून ऐकलेलं आहे. सो हे डाऊट किंवा हे जे गैरसमज आहे ते मनातून काढून टाकून ऍटलिस्ट प्रयत्न करणं गरजेचं आहे, किंवा तसं पेशंटला सांगणं गरजेचं आहे की तुम्ही ऍटलिस्ट प्रयत्न करा. एक 5-10 वेळा जर तुम्हाला जर करून पण तसं म्हणजे स्वच्छता ठेवली आहे, गैरसमज दूर केलेत, तुमच्या मनातले जे काही नोशन्स आहेत किंवा गैरसमज आहेत किंवा तुमचे एक प्रिजज तुमच्या मनामध्ये आहे, ते जर तुम्ही बाजूला ठेवून एकदा दोनदा करून बघा आणि किंवा 5-10 वेळा तुम्ही करून बघा. त्याच्यानंतर जर नाही आवडलं तर तुम्ही तो पार्ट स्किप करू शकता किंवा त्याला अदर ऑप्शन सेक्शुअल एक्सप्रेशनचे शोधू शकता. सो बऱ्याच वेळा असं होतं की हा जर प्रयत्न केला गेला, स्वच्छता बाळगली गेली आणि गैरसमज दूर करून तो जो प्रयत्न केला गेला 5-6 वेळा, तर दोन्हीही पार्टनरला ज्यावेळी कळतं की ह्याच्यामध्येही तेवढाच आनंद, तेवढाच प्लेजर आहे, त्यावेळी बरेच पार्टनर मग हे रेग्युलर सेक्स मध्ये इन्व्हॉल्व्ह करतात. कारण रेग्युलर सेक्स फक्त कोरडा जर झाला किंवा त्याच्यामध्ये व्हेरिएशन जर नसतील तर तो सेक्स कुठेतरी बोर्डम कडे जायला लागतो. अशा प्रकारचे सेक्शुअल एक्सप्रेशन किंवा अजून काही सेक्शुअल एक्सप्रेशन हे सेक्शुअल इंटिमसी वाढवण्यासाठी किंवा सेक्शुअल इंटरकोर्स मध्ये अजून प्लेजर मिळवण्यासाठी वापर केला जातो. मी आता कुठे तयार व्हायला लागलेली असते आणि ह्यांचं होऊन पण जातं. बऱ्याच वेळी माझ्याकडे पेशंट्स येतात, म्हणजे फिमेल पार्टनरला आणलं जातं की तिचं सेक्शुअल डिझायर कमी झालेली आहे
आणि म्हणजे फिमेल पार्टनरला ट्रीट करण्यासाठी आणलं जातं. त्यावेळी मी तिच्याशी ज्यावेळेस बोलतो किंवा त्या पार्टनरचा ज्यावेळी विचारतो, की ती सांगते की म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होत असल्यामुळे किंवा 2 मिनिटांमध्येच ते एकतर मी तयार झाले की नाही झाले याचा ते विचार करत नाहीयेत. मला काय वाटतं, काय नाही याचा ते विचार करत नाहीत. येतात, जवळ येतात, 2 मिनिटं होतात, 2 मिनिटात कपडे काढतात आणि आतमध्ये टाकायची गडबड करतात. आणि मी आता कुठे तयार व्हायला लागलेली असते. मला आता कुठं सेक्शुअल म्हणजे ती एक अराउजल यायला लागलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ते तोपर्यंत त्यांचं होतं पण आणि झालं की ते बाजूला जाऊन झोपतात. तर हे अशामुळे काय होतं की एक थोडं जर ऑर्गॅझम त्यांना भेटत नसेल, अराउजल प्रॉपर होत नसेल तर ऑर्गॅझम भेटणार नाही आणि ऑर्गॅझम नाही भेटलं की अराउजल प्रॉपर नाही झालं तर मग फिमेलचा इंटरेस्ट कमी व्हायला लागतो. अशा वेळी मेल असो किंवा फिमेल असेल दोघांपैकी कुठल्याही एका पार्टनरने किंवा दोघांनी मिळून हा इश्यू डॉक्टरांसमोर आणणं किंवा काउन्सिलर समोर आणणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काउन्सिलिंग चा पार्ट असतो कारण काही टेक्निक्स आहेत ज्याच्यामुळे हे मदत होतं. परंतु बऱ्याच वेळी काहीतरी म्हणजे असं आता ह्या नवीन स्टडीजमध्ये असं कळालंय की 50 पेक्षा जास्त केसेसमध्ये काहीतरी फिजिकल प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये असतो किंवा ऍक्च्युली हे ऑर्गॅनिक कॉजमुळे होतं. पहिला असं समजलं जायचं की हे फक्त म्हणजे सायकोलॉजिकल आहे, असं नाहीये. आता ह्याच्यामध्ये कळालंय की ऑर्गॅनिक सुद्धा याच्यामध्ये बऱ्याचशा केसेस असतात. सो अशा वेळी डॉक्टरांना दाखवणे, त्यांच्याशी बोलणं, त्यांना सांगणं आणि त्याची ट्रीटमेंट करणं हे गरजेचं असतं. सो बिईंग अ काउन्सिलर किंवा सेक्शुअल एज्युकेटर तुमच्याकडे जर असे पेशंट्स आले तर तुम्हाला त्यांना वेळीच गाईड करणं गरजेचं आहे. कारण होतं काय की मी म्हणजे असे पेशंट पाहिलेले की फक्त सायकोलॉजिकल समजून त्यांना काउन्सिलिंग करणं किंवा टेक्निक शिकवणं हे होतं. परंतु जर ऑर्गॅनिक पार्ट जर त्याला ट्रीट केला नाही तर 2-3 काउन्सिलिंगच्या सेशन नंतर ते फॉलोअप करत नाही. बऱ्याच वेळी मी ते सांगतो, की आपण 2-3 वेळा आपण ट्राय करूयात. सायकोलॉजिकल असेल तर हे होईल. पण नसेल ऑर्गॅनिक कॉज नाही सापडलं तर आपण ट्राय करतो आधी. 2-3 सेशन्स करतो. त्याच्यातून जर इम्प्रूव्हमेंट होत असेल तर ठीक, नसेल तर मग मी मेडिकेशनची डेफिनेटली मदत घेतो. सो मेडिकेशन्स बऱ्याच वेळी लागू शकतात. आमच्यामध्ये म्हणावा तेवढा सेक्स होत नाही. बऱ्याच वेळी हे जे आहे, की मी मगाशी म्हटलं, की सेक्शुअल कंपॅटिबिलिटी जी असते किंवा सेक्शुअल ड्राईव्ह मिसमॅच जो असतो किंवा लिबिडो मिसमॅच जो असतो, तो बऱ्याच जणांमध्ये दिसून येतो. काही जणांना आठवड्यातून 1-2 वेळा सफिशियंट वाटतो, तर काही जणांना दिवसातून 2 वेळा लागतो. सो हे लिबिडो मिसमॅच असणं किंवा सेक्स ड्राईव्ह मिसमॅच असणं बऱ्याच वेळी दोघांच्या याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो दोघांनी बसून कुठेतरी एक मधला मार्ग काढणं किंवा एक कुठेतरी एका कन्सेन्सस वरती येणं हे खूप गरजेचं असतं. जर काही मी जसं म्हटलं, की आता प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनमुळे जर तो प्रॉब्लेम सेक्स ड्राईव्ह कमी होत असेल किंवा काही जणांना इरेक्टाईल डिस्फंक्शन असतं. म्हणजे पुरुषांमध्ये मी किती वेळा बघितलं, की इरेक्टाईल डिस्फंक्शन असल्यामुळे किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असल्यामुळे मी गेल्यानंतर सेक्सच व्यवस्थित होणार नाही. तर मग ते काहीतरी कारणं शोधतात, की आज मला काम आहे किंवा ऑफिसमधून लेट येतात आणि त्याच्यामुळे सेक्शुअल इंटरकोर्स करणं हे टाळतात किंवा जवळ जाणंच टाळतात. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याच्या ऐवजी वाढत जातो. पण कुठेतरी हे तिच्या मनावरती हे कुठेतरी आघात होत असतो आणि त्याच्यामुळे मग तिचा इंटरेस्ट कमी होतो किंवा त्यांना फिलिंग ऑफ डिप्रायव्हेशन येतो. किंवा काहीतरी केसेस मी अशा पाहिल्या, की त्यांना संशय येतो, की त्यांचा बाहेर कुठेतरी अफेअर आहे. त्याच्यामुळे आज आजकाल त्यांना माझ्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही. माझ्यासोबत ते सेक्स करत नाहीत. सो हे जे लिबिडो मिसमॅच आहे किंवा सेक्स ड्राईव्ह मिसमॅच आहे किंवा हे जे काही सेक्शुअल प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे हे सगळं सेक्शुअल इन्कम्पॅटिबिलिटी येऊ शकते. ते आपल्याला शोधणं गरजेचं असतं किंवा त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट किंवा काउन्सिलिंग करणं आपल्याला गरजेचं असतं. मूल झाल्यापासून सेक्स लाईफची वाट लागलेली आहे. बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतं कारण एकतर छोटं मूल असतं, ते रडत असतं, छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याच्याकडे लक्ष द्यायची असते. त्याच्यामुळे झोपेची कमतरता होते, झोप लागत नाही, चिडचिड होते आणि ते फ्रस्ट्रेशन येतात किंवा तो ताणतणाव येतो, थकवा येतो आणि त्याच्यामुळे मग हे सगळं दोघांचीही सेक्शुअल लाईफ थोडीशी कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक व्हायला लागते. तर अशा वेळी जे काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला ते प्रॉब्लेम्स ट्रेस करणं महत्वाचं आहे, प्रॉब्लेम फाइंड आउट करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल, की म्हणजे तुम्हाला टाईम मॅनेज करता येणं गरजेचं आहे, की बाळ ज्यावेळी झोपतं त्यावेळी आपण झोपून घेणं किंवा बाळ झोपत असेल त्यावेळी दुसरी काही कामं असतील किंवा सेक्शुअल इंटरकोर्स करायचं असेल तर त्यावेळी ते करून घेणं. हे अशा पद्धतीने ते मॅनेज करणं गरजेचं असतं. तुम्हाला जर घरची कुणी एखादी व्यक्ती असेल, की मावशी असेल किंवा काकी असतील किंवा आई असेल किंवा अजून कुणी बहीण असेल, तर त्यांना हे सगळं म्हणजे ताणतणाव कमी करण्यासाठी कारण पहिलं मूल असेल तर स्पेसिफिकली याच्यामध्ये खूप किंवा हे हँडल करताना खूप अवघड जातं किंवा चिडचिड होते आणि त्याच्यामुळे चिडचिड झाल्यामुळे
मग सेक्शुअल इंटरेस्ट किंवा त्याचा परिणाम सेक्सवरती दिसायला लागतो. तर हे थोडंसं जर व्यवस्थितपणे हँडल करता आलं, कुणाची तरी मदत घेता आली तर डेफिनेटली हा स्ट्रेस कमी होऊ शकतो. किंवा छोट्या छोट्या कामासाठी जी कामं आपण बाहेरून करून घेऊ शकतो, जर तुमची परिस्थिती असेल तर मेड ठेवू शकता, त्यांच्याकडून ती कामं करून घेऊ शकता, ज्याच्यामुळे तुमचा ताणतणाव थोडासा किंवा तुमचं काम थोडंसं कमी होईल, ज्याच्यामुळे तुम्हाला पुरेशी झोप भेटेल, तुमचा तणाव कमी होईल, तुमची चिडचिड कमी होईल आणि सेक्शुअल रिलेशनशिप मध्ये तुम्ही योग्य प्रकारे जाऊ शकाल. आय होप अशा प्रकारचे पेशंट्स तुम्ही जर ऍज अ काउन्सिलर पाहिले असतील तर तुमच्याकडे डेफिनेटली एक तरी पेशंट ह्या केसेसचा किंवा अशा प्रकारचा आलेला असेल. आतापर्यंत जे आपण पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल जर कुणाला काही डाऊट असेल तर डेफिनेटली तुम्ही अनम्यूट करू शकता किंवा व्हिडिओ चालू करू शकता आणि विचारू शकता, किंवा ते तुम्हाला जर ऑकवर्ड वाटत असेल, मला ते ऑकवर्ड वाटत नाही, तुम्हाला जर ऑकवर्ड वाटत असेल तर आपण चॅट बॉक्स मध्ये आपला मेसेज टाईप करू शकता. आपण 5 मिनिटं घेऊयात. 5 मिनिटात जर म्हणजे काही डाऊट्स असतील, कारण हा जास्त महत्वाचा पार्ट आहे. पुढे आपण काही वेळानंतर जो एंड पार्ट आहे तो ऍक्च्युअली सायंटिफिक आहे. त्याच्यामध्ये कारण काय किंवा स्टेजेस काय असतात आणि मग काय करायला पाहिजे. जो पार्ट म्हणजे ऍज अ सेक्शुअल काउन्सिलर किंवा ऍज अ सेक्शुअल एज्युकेटर आपल्यापैकी बऱ्याच जणांसाठी तो म्हणजे कामाचा नसेल. मी जसं म्हटलं की सुरुवातीला त्याच्यामुळे आपलं मी इंट्रोडक्शन मध्ये विचारलं की तुम्ही काय करता, ज्या प्रकारे मला हे गाईड करता येईल. तर हा एक बऱ्यापैकी महत्वाचा पार्ट आहे. मी असं म्हणेन की ऍज अ काउन्सिलर किंवा एज्युकेटर हाच सगळ्यात जास्त महत्वाचा तुमच्यासाठी पार्ट आहे. सो याच्यावरती आपल्याला जास्त डिस्कशन करायला वेळ भेटला तर ते जास्त फायदेशीर होऊ शकतो. सो ऍटलीस्ट 10 मिनिटं आपण त्याच्यासाठी ठेवूया. जर प्रश्न असतील तर विचारा, म्हणजे आपल्याला ते ऍड्रेस करता येतील. नसेल तर मग आपल्याला पुढे जाता येऊ शकतो. आणि अशा वेळी जोडीदारांमध्ये विसंवाद निर्माण होतो सर, की कुठेतरी ब्लेमिंग होत असतं की ह्याच गोष्टीत इंटरेस्ट असल्यामुळे अशा प्रकारचा संवाद करते तू, आणि कुठेतरी मेलमध्ये काही फिजिकल प्रॉब्लेम असतात, लाईक ओबेसिटी असते किंवा टाइम मॅच होत नसतो, की इरेक्शन फास्ट होत असतं आणि तो मुद्दा संवादाकडे न जाता विसंवादाकडे जातो. अशा वेळी जोडीदारांमध्ये काउन्सिलिंग कसं करायचं किंवा त्यांच्यात तो टाइम मॅच व्हावा म्हणून त्यांना कसं गायडन्स करता येईल? डेफिनेटली म्हणजे हा खूप महत्वाचा म्हणजे प्रॉब्लेम आहे किंवा बऱ्याचशा केसेसमध्ये. इव्हन मी रिसेंटली 5 महिन्यापूर्वी एक अशी केस पाहिली की लग्न झालं होतं, लग्न झालं आणि पहिल्या 5 दिवसात मेल फिमेल मध्ये काहीच न झाल्यामुळे फिमेल पार्टनर निघून गेली. त्याने तिच्यावरती ब्लेम केलं की यू आर नॉट म्हणजे पोटंट किंवा आणि फिमेल पार्टनर मध्ये असं होतं की लज्जास्पद किंवा एक नैतिक डॉमिनेशन येतं तिच्यात. डेफिनेटली म्हणजे ह्या दोन्ही बाजूने मी जसं म्हटलं की मेल पार्टनर मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तो अवॉइड करतो, आणि जे नॉर्मल असतं फिमेलच्या बाजूने की तुम्ही जसं म्हटलात की त्याला डायबिटीस असतो किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन असतं, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असतं, आणि त्याच्यामुळे ते सेक्शुअल इंटरकोर्स सुरुवात करत नाहीत, इनिशिएट करत नाहीत, किंवा अशा वेळी मग ते इनिशिएट करत नाही म्हणून फिमेल कुठेतरी इनिशिएट करायला जाते आणि ती इनिशिएट केलं की मग अशा प्रकारे ब्लेम केला जातो. सो अशा वेळी जे आहे की फिमेल पार्टनरने मेल पार्टनरला समजून घेणं गरजेचं आहे, त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाणं गरजेचं आहे, किंवा ऍज अ काउन्सिलर तिथे जे काउन्सिलर आहेत त्यांनी दोघांची बाजू समजून घेऊन, जर फिजिकल प्रॉब्लेम असेल तर ट्रीटमेंट, आता इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, डायबिटीस असेल तर इट नीड्स ट्रीटमेंट. तुम्ही कितीही काउन्सिलिंग केली तरी होणार नाहीये. सो तुम्ही ऍडवाइस करू शकता, ते काउन्सिलर ऍडवाइस करू शकतात की तुम्ही ट्रीटमेंट घ्या. इथे तिचं काही चुकीचं नाहीये. ती नॉर्मल जे मेल फिमेल मध्ये लग्नाचा वन ऑफ द पर्पज हा आहे तो रिप्रोडक्शन तर आहेच, पण एक काय म्हणता येईल त्याला, आयुष्याची जी साथ आहे किंवा हे सेक्शुअल इंटिमसी आहे तेही त्याचा मतलब पर्पज आहे. तर त्याच्यामध्ये तिची काही चूक नाहीये, तुमच्या बाजूने हा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही कन्सल्ट करा, तुम्ही ट्रीटमेंट घ्या, आणि ट्रीटमेंट केल्यानंतर मग तुम्ही थोडंसं हे करा, ज्याच्यातून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. कारण मी असे कितीतरी केसेस पाहिलेत की ज्या कोर्टामध्ये डायरेक्ट म्हणजे लँडअप झालेल्या आहेत की डायरेक्ट डायव्होर्स पर्यंत गेलेले आहेत. सो डेफिनेटली म्हणजे कॉज काय आहे अशामध्ये काउन्सिलिंगच फक्त महत्वाचं नाही, तर काउन्सिलिंग प्लस ट्रीटमेंट महत्वाचे आहे. बऱ्याच गोष्टीमध्ये काउन्सिलिंग ही आता ह्याच्या अगेन्स्ट ही असू शकतं की फिमेल त्याच्यामध्ये इच्छुकच नसते, किंवा मी जसं म्हटलं की सेक्शुअल इनकम्पॅटेबिलिटी असते दोघांमध्ये, एकाला खूप इच्छा होते आणि एकाला काहीच इच्छा होत नाही. तर ह्याच्यामधून मग ते ब्लेमिंग होत जातं, किंवा मग त्याच्यातून हे सेक्शुअल इंटरकोर्स कमी होतो, त्याच्यामुळे फिजिकल डिस्टन्स वाढत जातं. ते फिजिकल डिस्टन्स ज्यावेळी एवढं वाटतं किंवा फ्रस्ट्रेशन येतं एखाद्या पार्टनरला, त्यावेळी मग ते डायव्होर्स पर्यंत प्रकरण पोहोचतात. सो कॉज काय आहे, फक्त जर हे जे काय म्हणतात त्याला गैरसमजाचा भाग असेल
अज्ञानाचा भाग असेल तर त्या दृष्टीने काउन्सिलिंग करणं, किंवा दोघांचं जर मरायटल अदर कॉजेसमुळे सेक्शुअल हे होत असेल. बऱ्याच वेळी असंही होतं की कारण दुसरं काहीतरी असतं, म्हणजे दोघांचं कुठेतरी भांडण झालं किंवा माझ्या आईचं ऐकत नाही म्हणून तो सेक्शुअली डिप्राईव्ह करतो, किंवा अदरवाईज होऊ शकतं, मला जे पाहिजे ते हसबंड आणत नाही किंवा ऐकत नाही, त्याच्यामुळे ती सेक्ससाठी डिप्राईव्ह, मेल पार्टनरला डिप्राईव्ह करते. तर हे जे अदर इश्यूज असतील ते हँडल करणं अगोदर महत्वाचं असतं. आणि इन केस जिथं आपल्याला कळतं की कुठेतरी इथे ऍक्च्युअली हा जसा इश्यू तुम्ही सांगितला की डायबिटीस आहे त्याच्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे, तर डेफिनेटली त्यावेळी प्रॉपर मेडिकल मॅनेजमेंट त्याचं होणं गरजेचं असतं. कितीतरी केसेस अशा पद्धतीने मी वाचवल्यात की डायव्होर्स पर्यंत गेलेली प्रकरणं सुद्धा ती, म्हणजे परत ज्यावेळेस हे सेक्शुअल आणि मरायटल इश्यू सॉल्व्ह झाले त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. थँक्यू सर. पण आणखीन एक मुद्दा होता यामध्ये की हा. मेल इगो डॉमिनंट असतो की मला काही होतंय, हे ते मान्यच करायला तयार नसतात. त्यावेळी त्यांची मानसिकता बदलणं कसं करता येईल त्यात? मेल डॉमिनंट आहे हे ते मेल एक्सेप्ट. मेल एक्सेप्टच करत नाही. त्याला एक इगो असतो की मला अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे, त्याची एक्सेप्टन्स लेवल रेडीच नसते ते समजून घ्यायची. तर मग त्यावेळी त्या मेलला काउन्सिलिंग कसं केलं जाऊ शकतं? नाही, आता मला दोन डाऊट आहेत. म्हणजे एक मेल डॉमिनन्स आहे हे त्याला कसं समजवायचं असं म्हणताय तुम्ही, की त्याच्यामध्ये सेक्शुअल प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी त्याच्यामध्ये चुकीचं, म्हणजे जसं म्हणताय तुम्ही इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे किंवा त्यांच्या बाजूने सेक्शुअल इनिशिएशनला किंवा याला प्रॉब्लेम येतोय, तर काय करायचं असं तुम्ही म्हणताय? पहिला इश्यू आहे की दुसरा इश्यू आहे? हो, फिजिकल त्याच्यामध्ये काही फिजिकल प्रॉब्लेम्स आहेत. हे तो स्वीकारतच नाही. त्याचा इगो हम्म, तिथे आडवा येतो, की बाबा मला हम्म, असे काही प्रॉब्लेम आहेत, तो स्वीकारायलाच तयार होत नाही. तर अशा हम्म, वेळी किंवा मला असा प्रॉब्लेम आहे हे त्याला मान्यच नसतं. सो तर अशा केसमध्ये नॉट नेसेसरी ह्याच्यामध्ये एकमेकाला ब्लेम न करता तुम्ही त्याला हे म्हणू शकता की आपल्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्स कमी होतोय, किंवा एक नॉर्मली जे एजच्या हिशोबाने की आठवड्यातून एक 2-3 वेळा तरी किंवा एक्सपेक्टेड आहे ते आपल्यामध्ये होत नाहीये, जो नॉर्मली मॅरिड कपलमध्ये व्हायला पाहिजे. तो प्रॉब्लेम माझ्यामध्ये असू शकतो, तुमच्यामध्ये असू शकतो, कुणामध्येही असू शकतो. ऍज अ कपल आपण जाऊयात डॉक्टरांकडे किंवा काउन्सिलरकडे, ऍज अ कपल आपण जाऊयात. तुम्ही जर डायरेक्ट ब्लेम केलं, किंवा काय होतं की ब्लेम ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं असतं. मेल फिमेलला ब्लेम करतो आणि फिमेल मेलला ब्लेम करते, आणि त्याच्यामधून हे कॉम्प्लिकेशन अजून वाढत जातात. सो ऍज अ कपल आपण जाऊयात. तुमच्यामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून नाही किंवा माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून नाहीये, तर आपण ऍज अ कपल जाऊयात. ती जी ट्रीटमेंट असेल ते ऍज अ कपल असेल. मला काही ट्रीटमेंट दिली तर मी ते करते, तुम्हाला जे काही वाटत असेल तर तुम्ही सांगा की माझं हे चुकतंय, तिथे मी थोडंसं मॉडिफाय करायचा प्रयत्न करते. आणि आपण त्याच्या प्रकारे, म्हणजे ऍज अ थर्ड पर्सन तुम्ही, दोघांमध्ये कसं आहे की असं होऊ शकतं त्या दोघांमध्ये की हा याला ब्लेम करेल, तो त्याला. तसं त्याच्यामध्ये जर थर्ड पर्सन जो वेल एज्युकेटेड असेल किंवा वेल एज्युकेटेड म्हणता येणार नाही, या एरियामधला एक्सपर्ट असेल, तर त्याच्याकडे जर ऍज अ कपल तुम्ही गेलात, ऍज अ युनिट तुम्ही गेलात, तर ते त्याला ऍक्सेप्टेबल असेल आणि त्याच्यातून काहीतरी म्हणजे चांगल्या पद्धतीने जाऊ शकतं. नाहीतर ब्लेम करत गेलात की तुझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तू डॉक्टरकडे जा, तर मग अशा वेळी थोडंसं प्रॉब्लेम होऊन जातो. ऍज अ कपल आपण जाऊयात, ऍज अ युनिट आपण जाऊयात. हा एकाचा प्रॉब्लेम नाही, हा दोघाचा प्रॉब्लेम. कुठेतरी मीही चुकत असेल, मी इनिशिएट करायला चुकत असेल किंवा अशा काही गोष्टी करत असेल की जे तुम्हाला आवडत नाहीये, तर जे काही असेल किंवा इमोशनल काही तुमच्या मनामध्ये असेल की मी हे चुकीचं करते किंवा मी असं करायला पाहिजे, जे तुम्ही मला सांगत नसाल ते त्यांच्याशी शेअर केलं तर ते मला सांगतील आणि आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. आपला जो कल आहे तो हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकडे आहे, हे त्याला कळणं महत्वाचं आहे. आणि ऍज अ हा युनिटचा प्रॉब्लेम आहे, एका व्यक्तीचा, तुमचा किंवा माझा प्रॉब्लेम नाही. हा आपल्या दोघांचा, ह्या आपल्या लग्नाचा किंवा हे आपल्या म्हणजे ऍज अ कपल हा तो प्रॉब्लेम आहे. हे जर त्याच्यापर्यंत पोहोचवता आलं तर डेफिनेटली तो ते ह्याच्यासाठी तयार होऊ शकतो मेल पार्टनर. आय होप तुमच्या थँक्यू सर. प्रश्नाचं उत्तर भेटलं असावं. येस सर. येस सर. येस सर. येस. थँक्यू सर. वेलकम. सर आपल्याकडे सेक्शुअल प्रॉब्लेम्स घेऊन येतोय, तर त्यांना काउन्सिलिंग कसं करायचं? आता ऍक्च्युली हा खूप वास्ट विषय आहे. म्हणजे तुमच्याकडे एखादा जर पेशंट येतोय आणि त्या पेशंटला काउन्सिलिंग कसं करायचं, हे काही आता ह्याच्यामध्ये आपल्याला एवढं कव्हर करता येणार नाहीये. बेसिकली
त्याच्यामध्ये आधी ट्रेनिंग घेणं महत्वाचं आहे. सगळ्यात पहिलं तुमचं हेड क्लिअर करणं गरजेचं. तुमच्या मनामध्ये जे काही डाऊट्स असतील, प्रिज्युडिसेस असतील, ते तुम्हाला क्लिअर करावे लागतील. सेक्शुअल इन्फॉर्मेशन तुम्हाला म्हणजे मिळवावी लागेल. त्याचं ट्रेनिंग तुम्हाला घ्यावं लागेल. हिस्ट्री कशी घ्यायची, काय एलॅबोरेट हिस्ट्री कशी घ्यायची, गरज असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, किंवा ते डायग्नोसिस काय काय असतात. हे काही म्हणजे एका तासात होणार नाहीये. डेफिनेटली हे थोडासा वास्ट विषय आहे. तुम्ही ऍट द एंड पर्यंत तुम्ही थोडंसं याच्या सेशन मध्ये राहा. मी तुम्हाला एक पुढे म्हणजे मी एक जो कोर्स डेव्हलप केलेला आहे मागच्या 1 वर्षापासून, या कोर्सवरती मी काम करतोय, त्याच्याबद्दल डेफिनेटली तुम्हाला मी माहिती देईन. पुढचा प्रश्न आलाय, महिलांच्या नकारात देखील होकार असतो, हा कितपत योग्य आहे? ऍक्च्युली हे डिपेंड्स, म्हणजे तुमच्या समोरच्या पार्टनरला ओळखण्या इतपत तो नकार आहे का, किंवा तुमच्या पार्टनरला ते समजतंय का की तुमच्या नकारात होकार आहे. कारण कसं असतं की काही डायरेक्ट कम्युनिकेशन वाले लोक असतात की त्यांना हो तर हो, नाही तर नाही, होचा अर्थ ते होच घेतात, नाहीचा अर्थ ते नाहीच घेतात. सो तुमचा पार्टनर कसा आहे हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. त्याला कसं, तो कुठल्या वेने कम्युनिकेशन करणं त्याला एक्सपेक्टेड आहे. बऱ्याच वेळी काय आहे की तुमचं म्हणजे जी देहबोली आपण म्हणूया, किंवा बॉडीचं जे आपलं बॉडी लँग्वेज आहे ती काय बोलते ही डेफिनेटली महत्वाची असते. जर त्या पार्टनरला बॉडी लँग्वेज कळत असेल तर मग काही म्हणजे त्याच्यात हे नाहीये, म्हणजे तो समोरचा पार्टनर ओळखून घेईल की तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे आणि ते होईल. पण पार्टनर जर तेवढा डंब असेल की त्याला ते कळत नाहीये तर हे आहे. बट आय विल गो फर्दर दॅन दॅट की सेक्शुअल कम्युनिकेशन किंवा कम्युनिकेशन हे खूप महत्वाचं आहे पार्टनर्स मध्ये. आता तुम्ही लग्न झालेले आहात, जर तुमचा किंवा तुमच्या आता मी फक्त लग्नाचं बोलणार नाही, कारण आता हा समाज ऍडव्हान्स होत चालला आहे, प्रीमॅरिटल सेक्स ही तेवढाच कॉमन आहे. सो तुमचा पार्टनर म्हणेन मी इथं की पार्टनरला जर तुम्ही तेवढ्या चांगल्या पद्धतीने ओळखत असाल आणि तुमचं जर कम्युनिकेशन तेवढं हे असेल तर हे फ्रँक कम्युनिकेशन होणं महत्वाचं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, नसेल तर, तुमचा मूड नसेल तर सांगा. जे काही असेल ते डायरेक्ट कम्युनिकेशन. ज्यावेळी मॅरेज होतं आणि 5-6 वेळी जर तुमचं किंवा 1 महिना तुम्ही एकमेकांसोबत स्पेंड केला असेल तर त्यांना नको म्हणण्याचं काही हेच नाहीये ना. नको म्हणून त्याचा इंटरेस्ट कमी करण्यापेक्षा तुम्ही अजून ऍक्टिव्ह होऊन जर तुम्ही ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन केलं तर ते अजून रोमॅन्टिक होऊ शकतं, ते अजून म्हणजे दोघांसाठी प्लेजरेबल होऊ शकतो. सो हे असे गेम्स म्हणजे मधुबाला किंवा त्या काळातले गेम्स आता खेळण्यात काही अर्थ नाहीये. बी प्रॅक्टिकल, काय म्हणेन, म्हणजे प्रॅक्टिकल म्हणण्यापेक्षा इट्स ओके, म्हणजे सेक्शुअल कम्युनिकेशन डेव्हलप करणं हे खूप चांगलं आहे. तुम्ही किंवा ऍटलिस्ट बॉडी लँग्वेज मधून ते दाखवणं हे खूप गरजेचं आहे. आजची पिढी खूप डिफरंट आयडियाज ठेवून सेक्स बद्दल फॅन्टसी ड्रीम्स असतात, त्यांना काय काउन्सिलिंग करावे? वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेऊन जसे हात बांधून, सेकंड लाईन मला कळलं नाही. वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेऊन जसे हात बांधून लिजे दॅट, हे मला नाही समजलं वरचं. डेफिनेटली पूर्वीच्या काळामध्ये सेक्शुअल याच्यासाठी म्हणजे पॉर्न बघायचा हे एवढं इझिली ऍसेसिबल नव्हतं. डेफिनेटली सगळ्यांनाच ही अपेक्षा असते ज्यावेळी मुलं वयात येतात, किंवा पूर्वीच्या काळात मुलींना हे ऍसेसिबल नव्हतं, मुलांना खूप कमी ऍसेसिबल होतं. जसं वयात येतं त्याबद्दल त्यावेळी ह्याच्याबद्दल थोडंसं म्हणजे सेक्शुअल ऍक्टिव्हिटी बद्दल म्हणजे आपण म्हणतो ना डोक्यात टिकटिक वाजतं, ते फक्त इमोशनल नसतं तर हे सेक्शुअल बाबतीत हे असतं. एक कुतूहल असतं की हे काय आहे, कसं असतं, काय मजा येते, किंवा वॉट एव्हर इट मे बी, हे सगळं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये म्हणजे अडोलसन्सच्या मनामध्ये हे सगळं येतं. आणि पूर्वीच्या काळी काय होतं की आजच्या 10 वर्षापूर्वी जर विचार केला तर कुठेतरी एखाद्या म्हणजे व्हिडिओ पार्लर्स असायचे, ठराविक व्हिडिओ पार्लर्स असायचे, त्याच्यामध्ये लपून जायचं, लपून बघायचं, अशा प्रकारे हे होत होतं. आजकाल काय आहे की प्रत्येकाकडे मोबाईल आलेला आहे. आता म्हणजे ऑनलाईन एज्युकेशनच्या वेळी तर राईट म्हणजे 5वीच्या मुलांपासून सगळ्यांकडे इंडिपेंडेंट हाताळण्यासाठी मोबाईल आलेला आहे आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, काय आहेत. आणि त्याच्यामुळे पॉर्नोग्राफी बघायचं जे प्रमाण आहे, किंवा किंवा तेच नाही, आपण टीव्ही मध्ये सुद्धा बघूयात, आपण ऍड करताना कॉन्डोमच्या ऍड टीव्ही येत आहेत.
त्या चुकीच्या आहे असं मी म्हणणार नाही, पण अशा प्रकारे एक्सपोजर मुलांचं वाढलेलं आहे आणि कुठेतरी त्यांना अडोलसंट सेक्शुअल एज्युकेशन त्यांना प्रॉपरली भेटत नाही. म्हणजे सायंटिफिक किंवा एक इथिकल ह्या सगळ्या गोष्टी किंवा कुठेतरी एक राईट जो त्यांना एज्युकेशन भेटायला पाहिजे स्कूलमधून किंवा अदर सोर्सेस मधून, ते त्यांना भेटत नाहीये. त्यांना एज्युकेशन ह्या सोर्सेस मधून भेटतंय आणि त्याच्यामुळे ज्यावेळी एखादी व्यक्ती पॉर्न बघेल, म्हणजे XXX पॉर्न जर आपल्याला माहित असेल, आपल्यापैकी बऱ्याच जणांना ते माहित असेल, तर हे अशा प्रकारचे जर पॉर्न बघितले तर त्यांची जी मेंटॅलिटी आहे किंवा त्यांचा सेक्सकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो तसा होत जातो आणि त्याचे एक्सपेक्टेशन्स तसे होतात. म्हणजे माझ्याकडे कितीतरी येणारे पेशंट्स असतात, त्यांचं एक्सपेक्टेशन्स असतं की मूव्हीमध्ये ते जसं अर्धा तास, म्हणजे पॉर्न मूव्हीमध्ये जे अर्धा तास दाखवतात ते अर्धा तास आमचं चलत नाही. म्हणजे नॉर्मल हे 5 ते 7 मिनिटं आहेत, हा त्यांचा कुठेतरी कन्सेप्टच निघून गेला असतो. त्यांना असं वाटतं की पॉर्नमध्ये हे अर्धा तास दाखवतात, 1 तास दाखवतात, म्हणजे तेवढा वेळ संबंध चालणं हे नॉर्मल असतं. सो हे नॉर्मलन्सीची जी गोष्ट आहे ती आजच्या जी पिढी आहे ते त्यांचं एक्सपेक्टेशन्स वाढत चाललेले आहेत. सो त्यांना प्रॉपर सेक्शुअल एज्युकेशन मिळणं, प्रॉपर चॅनलवरून मिळणं, प्रॉपर पर्सन करून मिळणं हे खूप महत्वाचं आहे आणि डेफिनेटली त्याच्यासाठी ही काउन्सिलिंग खूप गरजेची असते. सो एका एक्सपर्ट कडून ती काउन्सिलिंग मिळणं किंवा आपण एक्सपर्ट होऊन ती काउन्सिलिंग देणं हे डेफिनेटली खूप गरजेचं आहे, की हे गैरसमज आहेत. पॉर्नमध्ये जे दाखवतात, मी माझ्या पेशंट्सना समजवतो की तुम्हाला म्हणजे जे पॉर्नमध्ये दाखवतात हे ऍक्च्युअली खरं नसतं. ते वेगवेगळ्या पार्टमध्ये सेक्स केला जातो आणि त्याला मग कट कॉपी पेस्ट करून किंवा एकत्रित कडून ते केला जातो किंवा बऱ्याच वेळी अशा लोकांना गोळ्या दिल्या जातात, त्यांना ते वाढवण्यासाठी त्या गोळ्या दिल्या जातात, ते त्यांना सांगितलं जातं किंवा पेनिसच्या साईज बद्दल त्यांना डाऊट असतो किंवा फिमेलच्या ब्रेस्ट बद्दल त्यांना डाऊट असतो. त्यांना असं एक्सपेक्टेड असतं की किंवा फिमेलचे वॉइस ज्या प्रकारे फिमेल काढते त्या प्रकारे मग आम्ही सेम संबंध, आमचा पहिला सेक्स झाला आणि पहिल्या सेक्सच्या वेळी जसं पॉर्न मूव्हीमध्ये मी बघत होतो, तिला त्या फिमेल पार्टनरला आनंद होतो, तेवढी ती एक्साइटेड होते, तशी माझ्या बायकोला तर काय वाटलंच नाही. म्हणजे तिला सेक्समध्ये इंटरेस्ट नाहीये का किंवा ती तशी करत नाही, तिला सेक्समध्ये इंटरेस्ट नाहीये का, असं बऱ्याच जणांना ते म्हणजे इथे कुठेतरी नॉर्मल लाईफला ते त्याच्याशी कम्पेअर करत असं. सो मला त्यांना हे सांगावं लागतं की हे तुम्ही मूव्ही बघता, मूव्ही मधलं जे तुम्हाला प्रेम दाखवलं जातं किंवा मूव्ही मधलं जे एखाद्याला आनंद होतो त्यावेळी एखादा डान्स करतो, हे करतो, तसं आपण रिअल लाईफ मध्ये करतो का? नाही करत. त्या मूव्ही आहेत, त्या फक्त एक रिप्रेझेंटेशन आहे, त्याचं एंटरटेनमेंट करणं हे त्या मूव्हीचं काम असतं. तर इथे पॉर्न मूव्हीचं जे काम असतं ते तुम्हाला एक्साइट करणं हे तिथे काम असतं आणि ते काम ते करत असतात. सो त्याच्याशी जर कम्पेअर केला तर तुमचं सेक्शुअल लाईफ खूप डिस्टर्ब होऊ शकतं, हे त्यांना सांगणं गरजेचं आहे. किंवा जसं म्हटलं की शाहरुख खानला मूव्हीमध्ये का घेतलं जातं, आपल्याला मूव्हीमध्ये का घेतलं जात नाही, तर तो शाहरुख खान हा हिरोच्या म्हणजे त्याचं काय म्हणता येईल त्याला, किंवा कुठलाही जो ऍक्टर असतो त्याचा आधी इंटरव्ह्यू घेतला जातो किंवा काय म्हणतात मूवीच्या भाषेमध्ये त्याला, तर ते त्या प्रकारे त्यांना बघितलं जातं की त्या ह्याच्यासाठी तो योग्य आहे का. जर तो योग्य असेल, तो दिसायला सुंदर आहे, हाईट आहे, बॉडी आहे, त्या रोलसाठी फिट आहे, तर त्याला हिरो म्हणून घेतलं जातं. तसं आपल्या सर्वसामान्य लोकांना तसं घेतलं, आपण तेवढे गोरे नाहीयेत, तर आपल्याला तो त्या मूवीमध्ये ते घेणार नाही. तसंच ह्या ज्या मूवीज असतात, पॉर्न मूवीज असतात, त्याच्यामध्ये जे ऍक्टर म्हणून घेतले जातात किंवा हिरोईन म्हणून घेतल्या जातात, तर त्यांना ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये त्यांना म्हणजे ते त्या मूवीसाठी हिरो किंवा हिरोईन म्हणून त्या ओके असतं. बऱ्याच वेळी की म्हणजे माझ्या फिमेल पार्टनरचे जे ब्रेस्ट आहे ते त्या मूव्ही मधल्या सारखे नाहीयेत किंवा ती त्या प्रकारे एक्साइट होत नाही, त्या प्रकारे ती ही करत नाही किंवा त्याच्यामध्ये ते ओरल सेक्स करतात तसंही मला सॅटिस्फाय करू शकत नाही किंवा मेल बद्दल ही स्वतःच्या साईज बद्दल की पेनिसची साईज त्या मूव्ही मध्ये एवढी दाखवली जाते, तर एक ऑलरेडी जी नॉर्मल साईज असते त्याच्यापेक्षा जास्त असल्यामुळेच त्यांना त्या मूव्ही मध्ये घेतलेलं जातं. याचा अर्थ असा नसतो की आपली साईज इन्सफिशियंट आहे, हे त्यांना समजवणं गरजेचं असतं. आणि जस्ट अ मिनिट. आणि जसं आपल्याला हिंदी मूव्ही मध्ये आपल्याला राक्षस दाखवायचा असेल तर ऍक्च्युली खरा तो राक्षस नसतो, तो नॉर्मल माणूस असतो, परंतु टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याला राक्षस दाखवलं जातं. तसंच ह्या मूव्हीज मध्ये सुद्धा थोडंसं ह्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून ते जास्त साईजचं दाखवलेलं जातं किंवा व्हॉट एव्हर इट मे बी. म्हणजे ही मूव्ही आहे आणि त्याचं काम आहे की तुम्हाला एक्साइट करणं. जसं हिंदी मूव्हीज ह्या तुमच्या एंटरटेनमेंटसाठी आहेत, तसंच ह्या मूव्ही फक्त एक्साइटमेंटसाठी आहेत. सो त्याच्याशी जर आपलं कम्पेअर केलं तर आपलं लाईफ हॅवॉक होऊ शकतं.
म्हणजे आपण जर म्हटलं की आमच्या दोघांमध्ये काहीतरी चांगली गोष्ट झाली की आम्ही डान्स करतो, तुम्ही होतं का की घरामध्ये तुम्ही डान्स करता, सगळ्यात समोर डान्स करता, ह्याच्यामध्ये गार्डन मध्ये जाऊन डान्स करता? होत नाही. ते फक्त एंटरटेनमेंटसाठी त्यांनी मूवी मध्ये तसं दाखवलेलं असतं. तसंच ह्या पॉर्न मूवीज मध्ये हे अशा प्रकारे दाखवलं जातं. त्याच्याशी आपलं जर नॉर्मल सेक्शुअल लाईफ कम्पेअर केलं तर आपल्याला फ्रस्ट्रेशन येण्याची शक्यता जास्त असतं. सो या फॅन्टसी ज्या आहेत त्या बऱ्याच वेळी ह्या सोर्सेस मधून येतात. सो त्यांना हे नॉर्मल लाईफ आणि पॉर्न मधलं लाईफ ह्याच्यामधलं डिफरन्शिएट करणं, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ते दाखवलं जातं हे एक्सप्लेन करणं आणि नॉर्मल लाईफला त्या मूवीच्या लाईफ सोबत कम्पेअर न करणं गरजेचं आहे, हे त्यांना सांगणं गरजेचं आहे. सो डेफिनेटली हे जर आपल्याला करता आलं तर त्यांच्या फॅन्टसीज आणि त्यांचं नॉर्मल सेक्शुअल लाईफ हे डिसोसिएट व्हायला लागेल आणि ते त्या व्हर्च्युअल जगामध्ये न जगता रिअल लाईफ मध्ये किंवा रिअल लाईफ कडे त्या फॅक्ट कडे ते लक्ष द्यायला लागू शकतात. आय होप तुमचा प्रश्न आपण हँडल केलेला असेल. जर नसेल तर आपण चॅट बॉक्स मध्ये अजून परत पुढे टाकू शकता किंवा ऑन करून, कारण सेकंड लाईन मला समजली नाही की ती नेमकी काय आहे. सर, मेल फिमेल पार्टनर असतील तर काही गोष्टी समजून सांगता येतील, बट गे पार्टनर मध्ये या बाबतीत काही प्रॉब्लेम असतील तर? दिस इज अबाउट माय क्लायंट. आता ऍक्च्युली तुमच्या क्लायंटचा प्रॉब्लेम काय आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे. सेम म्हणजे ते बेसिकली हा हेटेरोसेक्शुअल पार्ट असेल किंवा होमोसेक्शुअल पार्ट असेल, दोन्हीमध्येही त्याच गोष्टी आहेत. दोन्हीमध्येही तेच आहे की सेक्शुअल कम्युनिकेशन होणं. तुमचा प्रॉब्लेम काय आहे तर किंवा त्या पार्टनरचा प्रॉब्लेम काय ते मला कळत नाही, त्याच्यामुळे मला लक्षात नाही आलेलं आहे. जर तुमचा पहिल्या प्रश्नात कुठेच नाहीये, व्हॉट एव्हर इट मे बी, त्यांचा प्रॉब्लेम काय आहे तो प्रॉब्लेम आपल्याला कळाला तर त्या हिशोबाने आपल्याला ते काउन्सिलिंग करावी लागणार आहे किंवा त्या पद्धतीने आपल्याला ते त्या पद्धतीने डील करावं लागेल. तुम्ही जर दिस इज अबाउट माय क्लायंट, त्या क्लायंटचा एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय होता तो जर मला कळाला तर मला ते एक्सप्लेन करता येणं सोपं होईल. सर, सपोज जर एखाद्याच्या ब्रेकअप झाला व तो डिप्रेशन मध्ये गेला तर तो सेक्स जास्त करतो, हे कितपत योग्य आहे? इट डिपेंड्स. डिप्रेशन दोन प्रकारचे असतात. एक टिपिकल डिप्रेशन असतं आणि एक अटिपिकल डिप्रेशन असतं. तुम्ही जर ऐकलं असेल, टिपिकल डिप्रेशन म्हणजे काय? ऍक्च्युअली डिप्रेस झालेली व्यक्ती आपण ज्या मॅक्झिमम ऐकतो बघतो ते टिपिकल डिप्रेशन, की त्याच्यामध्ये बायोलॉजिकल ज्या गोष्टी असतात, 3 बायोलॉजिकल गोष्टी कुठल्या? झोप, भूक आणि सेक्स. ह्या 3 बेसिक बायोलॉजिकल गोष्टी आहेत ज्या डिप्रेशन मध्ये अफेक्ट होतात. बाकी मूड कमी होणं किंवा उदास वाटणं, निराश वाटणं, चिडचिड होणं, बोलायची इच्छा कमी होणं, ह्या गोष्टी तर येतात. पण ह्या ज्या 3 बायोलॉजिकल गोष्टी आहेत, झोप, भूक आणि सेक्स, तर हे जे टिपिकल डिप्रेशन असतं ह्या तिन्हीमध्ये, ह्या टिपिकल डिप्रेशन मध्ये ह्या तिन्हीही बायोलॉजिकल गोष्टी कमी होतात. म्हणजे काय? तर त्या व्यक्तीला भूक कमी लागते, त्या व्यक्तीला जेवावंसं वाटत नाही, त्या व्यक्तीचं वजन कमी होतं. दुसरं, झोपेवरती त्या व्यक्तीला झोप लागत नाही किंवा मध्ये मध्ये सारखं जाग येते, पहाटे सकाळी लवकर जाग येते आणि त्याच्या ओव्हरऑल त्याची झोप कमी होते किंवा झोपेवरती प्रॉब्लेम येतो. तिसरी जी गोष्ट आहे सेक्स, तर ह्या सेक्स मध्ये काय होतं की त्यांची सेक्स मध्ये इच्छा कमी होते, सेक्स करायची इच्छा राहत नाही किंवा गेले तरी तिथे ते ऍक्टिव्ह राहत नाहीत आणि त्याच्यामुळे मग इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, त्या थिंकिंग मध्ये, त्यांच्या थॉट्स मध्ये असल्यामुळे, त्या निगेटिव्ह थॉट्स मध्ये असल्यामुळे त्यांना हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. सो जर टिपिकल डिप्रेशन असेल तर हे अशा पद्धतीने ते होऊ शकतो. तुम्ही जी केस डिस्कस करताय किंवा तुम्ही जे सांगताय हे अटिपिकल डिप्रेशन आहे. अटिपिकल डिप्रेशन म्हणजे काय? की हे जे 80% डिप्रेशन असतं त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट त्याचं प्रेझेंटेशन असतं आणि हे बेसिकली ह्या 3 गोष्टी बाबतीत होतं. ह्या 3 गोष्टीमध्ये म्हणजे काय? झोप, खाणं आणि सेक्स. तर ह्याच्यामध्ये काय होतं की अटिपिकल डिप्रेशन मध्ये तो पेशंट जास्त खातो, त्याला जास्त भूक लागते, त्याला जास्त चटक-मटक खायला लागतं किंवा त्याला सारखं सारखं खायला होतं किंवा तो स्ट्रेस कमी करण्यासाठी काही ना काही तो खात राहतो आणि त्याच्यामुळे त्याचं वजन वाढतं. म्हणजे भूक वाढते, खाणं वाढतं आणि वजन वाढतं. ही पहिली गोष्ट, पहिला बायोलॉजिकल झालं. दुसरं बायोलॉजिकल म्हणजे झोप. ती व्यक्ती सारखं झोपते, त्याला जास्त झोप येते, तो आळशी राहतो किंवा दिवसभर बेडवर पडून असतो आणि त्याचा एक ओव्हरऑल जो झोपेचा टाइम आहे तो वाढतो. आणि तिसरं जे आहे ते सेक्स, तर तो हायपर सेक्शुअल होतो किंवा त्याला सेक्सची जास्त इच्छा होते, त्याला सेक्स जास्त करावासा वाटतो, तो सेक्स मध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. माझे काही डिप्रेशनचे पेशंट आहेत ज्यांना हायपर सेक्शुअलिटी हे कंप्लेंट होतं, तर तो फिमेल पार्टनर वैतागून गेला होता की जेव्हा बघेल त्यावेळी तो सेक्सचे डिमांड करतो किंवा सेक्स करायचा म्हणतोय. तर हे अटिपिकल डिप्रेशन मध्ये असं होऊ शकतं. डिप्रेशनची ट्रीटमेंट जर ते केली तर हे नॉर्मलाइज होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये तिसरा अँगल एक आहे
जर तो डिप्रेशन मध्ये आहे आणि त्याला जर अँटी डिप्रेसंट मेडिकेशन्स दिले असतील किंवा काही मेडिकेशन चालू केलेले असतील, तर अशा मेडिसिनमुळे पेशंट स्विच होण्याचे चान्सेस असतात. स्विच तुम्हाला जर माहित असेल की बायपोलर मूड डिसऑर्डर, ते फक्त मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर असेल तर शक्यता कमी आहे, पण जर तो बायपोलर मूड डिसऑर्डर त्याची शक्यता असेल तर तो डिप्रेशनच्या मेडिसिनमुळे मॅनियामध्ये शिफ्ट होतो आणि मॅनियामध्ये गेल्यानंतर मग पेशंट अशामध्ये पेशंटची सेक्शुअल ऍक्टिव्हिटी वाढू शकते किंवा तो हायपरसेक्शुअल होऊ शकतो. सो इट कुड बी आयदर अटिपिकल डिप्रेशन किंवा पेशंट मेडिसिन वरती असेल तर तो डिप्रेशन मधून मॅनियामध्ये स्विच झाला आणि त्याच्यामध्ये त्याला मूड स्टॅबिलायझरची गरज आहे किंवा त्याने सायकॅट्रिस्टला कन्सल्ट करणं गरजेचं आहे आणि त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे हे आपल्याला समजून घ्यायला हवं. जर पार्टनर 20-20 दिवस इंटरकोर्स करत नसेल तर फिमेल पार्टनरनी कसे मेल पार्टनरला ऍग्री करावे लागणार. सी आता हे जसं मी म्हटलं की हे 20-20 दिवस इंटरकोर्स, आता याच्यामध्ये त्यांचं एज किती आहे हे डेफिनेटली महत्वाचं आहे. त्यांच्यामधलं मरायटल रिलेशनशिप कसं आहे, इमोशनल बॉन्डिंग कसं आहे हे महत्वाचं आहे. त्यांच्यामधलं सेक्शुअल कम्युनिकेशन कसं आहे हे महत्वाचं आहे. त्यांचं फिजिकल अप्रोच किंवा फिजिकल अप्रोच म्हणण्यापेक्षा ते एकत्र राहत आहेत का मुळात हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेस असतं की एक पार्टनर ड्युटीच्या निमित्ताने दुसऱ्या गावाला असतो आणि तो 20 किलोमीटर जातो, 20 किलोमीटर येतो. डेफिनेटली हे कुठेतरी नॉर्मल एक्झर्शनच्या बाहेरचं आहे, त्याच्यामुळे हे होतंय का किंवा दुसरा काही स्ट्रेस आहे का, याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करणार आहेत. तर ह्याच्यामध्ये दोघांनी फ्रँकली डिस्कस करणं की हे आपल्यामध्ये होतंय. सगळ्यात पहिले प्रॉब्लेमला ऍड्रेस करणं गरजेचं आहे की मेल पार्टनरला सांगा की आपलं एज, आता तुम्ही मी जसं म्हटलं की एज खूप महत्वाचं आहे. आपलं एज 30 आहे आणि 30च्या एज मध्ये जे मॅरिड कपल असतात ते युजली डेली सेक्स करतात किंवा ऍटलिस्ट आठवड्यातून 5 दिवस तरी ते सेक्स करतात. तर आपण आपल्यामध्ये 20-20 दिवस कोर्स होत नाही. ठीक आहे, तुम्ही जर वर्किंग असाल तर फ्रायडे पर्यंत ठीक आहे, पण ऍटलिस्ट सॅटर्डे संडे आपल्याला सेक्स होणं एक्सपेक्टेड आहे किंवा जर तेवढं काम नसेल, तेवढं स्ट्रेसफुल नसेल तर आपल्यामध्ये रेग्युलर सेक्स होणं गरजेचं आहे. तर ऍज अ कपल आपल्यामध्ये हा प्रॉब्लेम जाणवतोय किंवा हे ऍड्रेस करता येणं, मेल असेल किंवा फिमेल असेल ते ऍड्रेस करणं गरजेचं आहे. एकदा ते ऍड्रेस केल्यानंतर मग पार्टनर कदाचित तुम्ही जर ते म्हणजे एम्पॅथी नाही की बाबा त्याच्या बाजूने प्रॉब्लेम आहे म्हणण्यापेक्षा, त्याला ब्लेम करण्यापेक्षा की आपल्यामध्ये हा प्रॉब्लेम येतोय किंवा आपलं सेक्शुअल लाईफ असं आहे हे जर आपण बोललं तर तर ते हे होऊ शकतं, म्हणजे ते ओपन अप होऊ शकतो. समोरचा पार्टनर ओपन अप होऊ शकतो की नाही मला स्ट्रेस आहे, नाही असं आहे, नाही तसं आहे, त्याच्यामुळे आपल्यामध्ये सेक्शुअली आहे. तर तुम्ही ठीक आहे, ओके, आपण सेक्शुअल काउन्सिलर कडे जाऊयात का किंवा आपण सेक्सॉलॉजिस्ट कडे जाऊयात का, त्यांच्याशी बोलूयात का, मग आपल्याला याच्यावरती काय सोल्युशन काढता येईल हे आपण बघूया, ज्याच्यामुळे आपल्याला म्हणजे त्याच्यातून सोल्युशन काढता येईल. बऱ्याच वेळी याच्यामध्ये कसं असतं की मेल पार्टनरचे कन्सेप्शन जे असतात ना की रेग्युलर सेक्स केल्यावर वीर्य कमी होतं. आपल्याकडे भरपूर लोक हे असे सांगणारे आहेत. आस्था चॅनल लावा, तुम्हाला बऱ्याच वेळी दिवसातून 10 वेळा तरी ऐकायला भेटेल की ते वीर्य खूप महत्वाचं असतं किंवा आज वेबसाईट वरती जरी टाकलं तर तुम्हाला एवढं त्याच्यातून तेज कमी होतं, त्याच्यामुळे थकवा येतो, त्याच्यामुळे ताकद कमी होते वगैरे. ह्या मिसकन्सेप्शन त्यांच्या डोक्यामध्ये जर बसले असेल तर त्याच्यामुळे ते होऊ शकत नाही. किंवा मी जसं दुसरं केस सांगितलं की त्यांच्यामध्ये काहीतरी इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असल्यामुळे ते सेक्स करायला ऍक्च्युअली थोडस बॅकआउट करत असतील. तर जे काही असेल ते सगळ्यात पहिले हा ऍड्रेस करा की हे आपल्यामध्ये ऍज अ कपल जे नॉर्मल व्हायला पाहिजे ते होत नाहीये. जर ओपन अप होऊन फक्त कम्युनिकेशन मधून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर ठीक, नसेल तर काउन्सिलर कडे जाऊन तुम्ही सेक्शुअल काउन्सिलर कडे जाऊन तुम्ही त्याला हे करायला सांगू शकता किंवा तुम्ही काउन्सिलिंग मध्ये एक्सपर्ट होऊन ते इश्यू सॉल्व्ह करू शकता किंवा त्याला प्रॉपर सेक्सॉलॉजिस्ट कडे जर आपण जसं म्हटलं की इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आहे किंवा काहीतरी सेक्शुअल प्रॉब्लेम ऍक्च्युअली आहे, सेक्शुअल इलनेस ऍक्च्युअली आहे, तर त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. सो अगेन ऍड्रेस द इश्यू, सी इफ कम्युनिकेशन होऊन जर तो सॉल्व्ह होत असेल तर ठीक आहे, नसेल तर काउन्सिलर, नसेल तर शेवटचं किंवा सेक्सॉलॉजिस्ट कॅन ऍक्ट एज बोथ काउन्सिलर प्लस सेक्शुअल मेडिकल प्रॅक्टिशनर. सो त्या प्रकारे तो प्रॉब्लेम हँडल केला जाऊ शकतो. वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आपल्याकडे समस्या घेऊन आल्या असतील तर त्यांच्या समस्या कोणत्या? ऍक्च्युअली माझ्याकडे अजून अशी, टू बी फ्रँक, माझ्याकडे अशी फिमेल असा काही प्रॉब्लेम घेऊन आली नाही किंवा मे बी असं असू शकतं की ऍक्च्युली ती प्रॉब्लेम घेऊन आली असेल पण सांगताना तिने
तिची ती आयडेंटिटी हाईड केलेली असू शकते. कारण आपल्या समाजामध्ये त्या गोष्टीकडे अजूनही त्या एक थोडंसं त्या सोशल स्टिग्माने आपण त्याच्याकडे बघतो, किंवा ते त्यांच्या मनामध्ये असेल. मी कितीही म्हटलं की तुम्ही बिनधास्त म्हणजे सगळं हे सांगू शकता, तरी काही लोकांच्या मनात ती हे असू शकतं. सो असू शकतं की ती फिमेल आहे, माझ्याकडे आलेली आहे, मी ट्रीटमेंट केलेली आहे, पण तिने तो म्हणजे म्हणजे तिने सांगितलं नाही की मला हे मी असा वेश्या व्यवसाय करते किंवा व्हॉट एव्हर इट मे बी. पण माझ्याकडे अजून तरी तसा पेशंट नाहीये. सो तुमच्याकडे काही पेशंट आला असेल, तुम्हाला काही त्याच्या प्रॉब्लेम बद्दल डिस्कस करायचं असेल, तर डेफिनेटली तुम्ही ते डिस्कस करू शकता. जर एखादा क्लायंट HIV पॉझिटिव्ह असेल आणि त्याचे सेक्शुअल पार्टनर मल्टिपल असेल, तर त्याची माहिती घ्यायची असेल तर त्यासोबत कशा प्रकारे काउन्सिलिंग करता येईल. ह्याच्यामध्ये HIV पॉझिटिव्ह जर पेशंट असेल, तर त्याला थोडंसं हे आता म्हणजे कसं आहे की काय इथिकल आहे, काय चुकीचं आहे. इथे चुकीचं आहे असं आपण त्याला जर म्हटलं, तर तो पेशंट तुमच्याकडे यायचं बंद करेल. त्याला जर हे सांगितलं की हा इथिकल इश्यू आहे, किंवा तुम्हाला काय वाटतं की बाबा आपण HIV पॉझिटिव्ह आहेत आणि आपण आपले मल्टिपल सेक्शुअल पार्टनर आहेत, तर त्यांना ती आयडिया तुम्ही दिलेली आहे का? समोरच्या पार्टनरला तुम्ही आयडिया दिलेली आहे का? त्यांना माहित आहे का? तरी पण ते सेक्शुअल इंटरकोर्स करण्यासाठी तयार आहेत का? बऱ्याच वेळी ते हाईड पण केलेली असू शकते. सो पहिलं हे इथिकली इथे येतं की तुम्ही त्याला म्हणजे सेक्स करायचा नाही करायचा हा तुमचा इश्यू आहे, पण ऍटलीस्ट ऍज अ इथिकल म्हणून तुम्ही त्या पार्टनर सोबत हे डिस्कस केलेलं आहे, किंवा त्याला सांगितलं आहे की तुम्ही HIV पॉझिटिव्ह आहात का. दुसरं, त्याच्यापैकी कुठला जर HIV निगेटिव्ह पार्टनर असेल, तर त्याची इच्छा आहे का. मे बी दोघेही HIV पॉझिटिव्ह असतील पार्टनर, तर ते कॅन म्हणजे त्यांचं जर हे असेल इच्छा असेल, ते करणार असतील, मे बी ते मल्टिपल असतील किंवा इंडिव्हिज्युअल असेल, तर त्यांचा तो विषय आहे. आपण त्याला करू नका म्हणून सांगता येणार नाही, बट करणार असेल तर त्याच्यातून मूल जन्माला येणार नाही, किंवा मूल जन्माला यायला नको हे त्यांना सांगणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये पुढच्या पिढीमध्ये किंवा त्या बाळाला HIV व्हायची शक्यता जास्त राहते. सो ते त्याला सांगणं गरजेचं आहे. तुम्ही दोघंही पार्टनर HIV पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही करू शकता. मल्टिपल असतील किंवा इंडिव्हिज्युअल म्हणजे सिंगल पार्टनर असेल, तो तुमचा विषय आहे, करायचं की नाही. करायचं असेल तर त्याला ते म्हणजे आहे की नाही हे ठरवा. नसेल तर त्याला सांगा, त्याला सांगणं गरजेचं आहे. त्याच्या पुढेही तो करणार असेल तर ठीक आहे. त्याला करायचा नसेल तर ऍटलीस्ट तो त्याचा डिसिजन घ्यायला मोकळा होईल. दुसरं, जर तुम्ही दोघंही पार्टनर म्हणजे मल्टिपल असतील तरी किंवा सिंगल असेल तरी, जर तुम्ही दोघंही HIV पॉझिटिव्ह असाल, तर ऍटलीस्ट म्हणजे प्रेग्नन्सी किंवा कॉन्ट्रासेप्शन म्हणून काहीतरी वापरा, ज्याच्यामुळे पुढचं मूल जन्माला येणार नाही किंवा त्याला आयुष्यभर ह्या गोष्टी सहन कराव्या लागणार नाहीत. आणि जर समजा तुम्ही सेक्शुअली पॉझिटिव्ह आहात, HIV पॉझिटिव्ह आहात, समोरचा पार्टनर HIV निगेटिव्ह आहे आणि स्टील त्याचं तुमच्यावरती एवढं प्रेम आहे की तो तरीही तुमच्याशी सेक्शुअल इंटरकोर्स करायला तयार आहे, तर अशा वेळी म्हणजे काय म्हणता येईल त्याला, म्हणजे असं कोणी तयार होणार नाही, पण इन केस ते जर एवढं म्हणजे टोकाचं प्रेम असेल किंवा ही इन्व्हॉल्वमेंट असेल, तर प्रॉपर प्रिकॉशन्स वापरणं हे गरजेचं आहे. हे अशा प्रकारे त्यांना म्हणजे स्टेप बाय स्टेप की आपण आपले विचार त्याच्यावरती थोपवू शकत नाही. त्याला विचारा की त्याला काय वाटतं ह्या गोष्टीवर, की तुम्ही त्याला सांगायला पाहिजे की नाही सांगायला पाहिजे. दुसरं, तुमचा पार्टनर HIV निगेटिव्ह असेल तर काय, HIV पॉझिटिव्ह असेल तर काय, आणि HIV पॉझिटिव्ह असेल तर त्याला हे प्रॉपरली प्रिकॉशन्स बद्दल जास्त म्हणजे कॉन्ट्रासेप्शन बद्दल त्यांना काउन्सिलिंग करावं लागेल, त्यांना प्रिकॉशन बद्दल काउन्सिलिंग करावं लागेल, किंवा इथिकल आणि इथिकल डायलेमा याबद्दल त्याला काउन्सिलिंग करावं लागेल. हे वेगवेगळे विषय घ्यावे लागतील. अजून काही स्पेसिफिक असेल तर डेफिनेटली आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो. ओबेसिटीचा सेक्स लाईफ वरती परिणाम होऊ शकतो का? येस, डेफिनेटली ओबेसिटीचा सेक्शुअल लाईफ वरती परिणाम होतो. कारण ज्याच्यामध्ये ओबेसिटी असते त्याच्यामध्ये स्टेरॉइड्स जास्त प्रमाणात तयार होतात, किंवा ऍक्च्युअली सेक्शुअल याच्यामध्ये त्यांची त्याच्यामध्ये डायबेटीस असेल, हायपरटेन्शन असेल, तर अशा मॉर्बिडिटी असू शकतात. त्याच्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि डिपेंड म्हणजे ओबेसिटीला अजून काही ऍडिशनल आहे का? ओबेसिटी इटसेल्फ कॅन हॅम्पर सेक्शुअल लाईफ, प्लस ओबेसिटी मध्ये ज्या काही ऍडिशनल कोमॉर्बिडिटीज असतील त्याच्यामुळे डेफिनेटली ओबेसिटी म्हणजे डेफिनेटली कारणीभूत आहे सेक्शुअल प्रॉब्लेमसाठी. ओके, आय होप तुमचे बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स किंवा तुमचे जे डाऊट्स आहेत मी क्लिअर केलेले असावेत.
अजून कोणाला काही डाऊट असेल तर आपण 1-2 मिनिटं डिस्कस करू शकतो, नसेल तर मी पुढच्या भागाकडे वळतो. मनोविकार, व्यसनमुक्ती, लैंगिक समस्या यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून खात्रीशीर उपचार. माइंड केअर हॉस्पिटल फॉर मेंटल अँड सेक्शुअल हेल्थ, रत्नागिरी, चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि नवी मुंबई इथे सेवा उपलब्ध. संपर्क 830 878 4422. मानसिक आजाराविषयी अधिक माहिती मिळवण्याकरता तुमच्या व्हॉट्सअपवरती ऑडिओ क्लिप्स व व्हिडिओ क्लिप्स मिळवण्याकरता टाईप करा जागर मनो आरोग्याचा आणि तुमचे नाव आणि पाठवून द्या 9503-421-124 या नंबरवर. नंबर पुन्हा एकदा ऐका 9503-421-124.